महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. नमस्कार. आपण आहोत आधुनिक महाराष्ट्रातल्या एका नव्या तीर्थस्थळाच्या ठिकाणी. आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराज यांचं स्थान खूप मोठं आहे. या शाहू महाराजांचं जन्मस्थळ कोल्हापूरपासून जवळच कसबा बावडा इथं आहे. तर या जन्मस्थळाच्या ठिकाणी आपण आहोत आणि आज आपण या जन्मस्थळाचा आढावा घेणार आहोत. या जन्मस्थळाची पाहणी करणार आहोत. आधुनिक महाराष्ट्रातल्या तीर्थस्थळाची पाहणी करणार आहोत. राजर्षी शाहू महाराजांची जडणघडण कशी झाली, त्यांचा राज्यकारभार कसा होता, त्यांनी लोकांच्यासाठी काय निर्णय घेतले आणि महाराष्ट्राला देशाला दिशा देण्यासाठी त्यांनी कशा प्रकारे राज्यकारभार केला, हे सगळं प्रदर्शन या जन्मस्थळाच्या ठिकाणी आहे. खरं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसानं या ठिकाणी भेट द्यायला हवी. राजर्षी शाहू महाराज यांचा प्रवास समजून घ्यायचा असेल, आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीचा प्रवास समजून घ्यायचा असला तर कोल्हापूरला भेट द्यायला हवी. आणि कोल्हापूरच्या भेटीत राजर्षी शाहू महाराजांचे जे जन्मस्थळ आहे त्या जन्मस्थळाला भेट द्यायला हवी. तर आपण महाराष्ट्रातले ख्यातनाम इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्या सोबत या शाहू जन्मस्थळाला भेट देणार आहोत. त्यांच्याकडून आपण या शाहू जन्मस्थळातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या बारीक सारीक गोष्टीची माहिती घेणार आहोत. शाहू महाराजांचं हे जन्मस्थान आहे. याच ठिकाणी 26 जून 1874 मध्ये शाहू महाराजांचा जन्म झालेला होता. ती ही खोली आहे. आता यामध्ये जर आपण आत इथं आलो तर हे ह्याच्यामध्ये हे असं आहे, या इमारतीचा प्रवास थोडा खूप महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये असं आहे की ही इमारत बांधली ही शाहू महाराजांचे जे पितामह होते, म्हणजे त्यांचे आजोबा जे होते राजाराम महाराजांना पारंपरिक वातावरणातून बाहेर काढायचं जुन्या राजवाड्याचं, कारण त्याला न्यू पॅलेस झालेलं नव्हता राजाराम महाराजांच्या काळामध्ये, आणि त्यांना आधुनिक शिक्षण द्यायचं म्हणून ब्रिटिशांनी याच्या पुढंच बरोबर थोड्या अंतरावर रेसिडेन्सी आहे की जिथं रेसिडेंट राहत होता. आणि इथं या सगळ्यामध्ये त्यांनी हा बावडा बंगला म्हणून एक बंगला बांधला की त्यांच्या शिक्षणासाठी. आणि तो बंगला राजाराम महाराज नंतर आपल्याला माहिती आहे की ते इटली फ्लोरेन्स मध्ये त्यांचं निधन झालं. त्यांनी खूप हा पहिला करवी छत्रपती घराण्यातला हा इंग्लिश जाणणारा, शिक्षणाची आवड असणारा, हा पहिला, यांच्या नावानं तर राजाराम कॉलेज आहे, मेन राजाराम कॉलेज आहे ते यांच्याच नावानं, कारण ह्यांच्याच यांचीच ती संकल्पना होती की असं कॉलेज आपल्या इकडे असावं, शिक्षण संस्था असाव्यात. म्हणून त्यांच्यानंतर ते इमारत ती सुद्धा बांधली गेली. तर त्यांच्यासाठी बांधलेली इमारत होती. राजाराम महाराजाला नंतर मग गादीवर आले तर त्यांनी काय केलं की त्यांनी त्यांची जी एक बहीण होती बाळाबाई म्हणून, तिला बाळाबाईंना घाटगे घराण्यात दिलं होतं. म्हणजे कुणाला, आबासाहेब महाराज म्हणजे शाहू महाराजांचे जनक पिताजी आबासाहेब घाटगे, ते कोल्हापूरचे. आणि त्यावेळेला त्यांनी छत्रपतींनी ही त्यांना अंदन म्हणून द्यायची ती एक पद्धत होती. आपल्या कन्येला किंवा आपल्या घराण्यातल्या कन्येला तशी हे अंदन दिलेलं हे बावडा बंगला आहे. म्हणून याला ह्याच्या शेजारी सुद्धा एक इमारत आहे, ह्याला सिस्टर पॅलेस सुद्धा, काही तिकडच्या बाजूला सिस्टर पॅलेस एक आहे जे आता जिल्हा परिषदेच्या यांचं निवासस्थान आहे, सिवंत. आणि हा बावडा बंगला हा त्यांना दिला. आणि म्हणून शाहू महाराजांचा जन्म हा राधाबाई साहेब आणि आबासाहेब यांच्या इथं झाला, घाटगेंच्या मध्ये. आणि ती ही खोली आहे. आणि ही परंपरेनं ही खोली शाहू जन्मस्थळ म्हणून वापरली जाते. त्याच्यानंतर शाहू महाराजांनी ज्या वेळेला करवीर गादीवरती आले त्यावेळेला त्यांनी काय केलं की आपलं स्वतःचं जन्मस्थान, स्वतःच्या जन्मस्थानाचं महत्व शाहू महाराजांना त्यावेळेला सुद्धा वाटत होतं. म्हणून त्यांनी हा जो बावडा बंगला आहे किंवा ही जी इमारत आहे ही घाटगेंच्याकडून परत घेतली आणि त्यांना दुसरी इमारत जिल्हा परिषद समोर तिथं दिलेली आहे. आणि त्यावेळेपासून ही इमारत परत करवी छत्रपतींच्याकडे आली. आणि त्यानंतर शाहू महाराजांच्या नंतर राजाराम महाराजांच्याकडे होती. राजाराम महाराजांनी काही याच्यात ऍडिशन केलेले आहे. आणि त्यानंतर मग ज्यावेळेला भारत स्वतंत्र झालं त्यावेळेला ही इमारत
म्हणजे हे सगळाच समूह जो आहे 6 एकराचा तब्बल हा एरिया आहे. जन्मस्थानाचा परिसर आहे तो जन्मस्थानाचा सगळा. 6 एकराचा आहे मोठा, म्हणून ह्याला 1922 याला लक्ष्मी विलास पॅलेस असेच नामकरण झालं. त्याचा एक ठराव सुद्धा आपल्याकडे आहे. तर त्याच्या अगोदर बावडा बंगला म्हणून प्रसिद्ध होतं. तर तो 6 एकराचा सगळा परिसर हा भारत सरकारमध्ये ज्यावेळेला करवीर संस्थान विलीन झालं त्यावेळेला सरकारी झाला आणि त्यावेळेपासून ते 1974 पर्यंत म्हणजे शाहू महाराजांचं जन्म शताब्दी वर्ष त्यावेळेपर्यंत ही इमारत सरकारी रेस्ट हाऊस म्हणून वापरात होती. म्हणजे ह्याच्यामध्ये खूप ऍडिशन्स झालेले होते. म्हणजे आता आम्ही 2000 पासून इथे येतोय. 2007 तर आंदोलन झालं की या ठिकाणी खूप असे खोल्या केलेल्या होत्या वेगवेगळ्या. 74 ज्यावेळेला हे स्मारक झालं त्यावेळेला ह्या खोलीमध्ये जुनी जी माणसं होती जन्म कुठं झाला तर शाहू महाराजांनी एक ठराव आहे शाहू महाराजांचा, त्यात तिने असं लिहिलं होतं की माझा म्हणजे बावडा बंगल्यामध्ये लक्ष्मीविलास पॅलेसमध्ये ज्या खोलीत जन्म झालाय त्या खोलीमध्ये एक पाटी संगमरवराची लिहून ठेवा की बापूसाहेबांचा आणि माझा जन्म या ठिकाणी झालाय म्हणून. त्यामुळे ती परंपरेनं खूप लोकांना माहिती होती. पाटी कुठे आहे आता? ती आता इथं नाही आहे पण तो ठराव उपलब्ध आहे आपल्याकडे. तो कोल्हापूर पुरालेखागारातल्या ठराव बुकामध्ये तो तसा ठराव आहे. ती पाटी कालांतरानं ज्यावेळेला रेस्ट हाऊस झालं त्यावेळेला ती काढली असेल. पण खूप लोकांच्याकडनं ही म्हणजे आता मी स्वतः या ठिकाणी लीलाक्का जाधव म्हणून होत्या ज्या शाहू महाराजांना जर त्यांनी पाहिलेलं होतं लहान असताना आणि राजाराम महाराजांच्या बरोबर सुद्धा त्या शिकारीला म्हणजे त्या एक प्रिन्सेस म्हणून राहिलेल्या होत्या. तर त्या इथं राहिलेल्या होत्या. त्यांना मी एकदा घेऊन आलेलो होतो. त्यांना विचारलं की शाहू महाराजांचं जन्मस्थळ इथली नेमकी खोली कुठली, म्हणजे एक अभ्यासक म्हणून की तर मग त्यांनी बरोबर तिथं त्या गेटवर त्यांना खूप वृद्ध झालेल्या होत्या, त्या 90 वर्षाच्या त्यावेळेला होत्या. त्यानंतर 6 वर्षांना ते वारल्या 96 वर्ष. तर त्यांना विचारलं ते बुद्धी एकदम शार्प होती त्यांची, म्हणजे सगळ्या घटना त्यांना आवडत. त्यांनी सरळ इथं आणला आणि इथं सांगितलं की इथं आलं की इथं आम्ही चप्पल बाहेर काढायचो, ती परंपरा होती आणि इथं आम्ही पाया पडायचो पहिल्यांदा इथं आलो की. आणि हेच ते ठिकाण शाहू महाराजांची जन्मखोली की जिथं समतेच्या राजाचा जन्म झाला अशी ही खोली आहे. मग ज्यावेळेला ह्याच्या संग्रहालयामध्ये रूपांतर करायचं ठरलं तर या ठिकाणी एक हिचं पेंटिंग होतं पहिलं शाहू महाराजांचं, पण ते ओरिजिनल नव्हतं, ते डिजिटल फलक सारखं लावलं होतं. मग हे आता आपण नवीन काढून घेतलंय आणि शाहू महाराजांचं जे अटायर आहे 1921 त्यांनी शिवस्मारक जे करून घेतलं प्रिन्स ऑफ शिव, त्याचा एक फोटो होता त्याच्यावरून हे मूळ पेंटिंग काढून घेतलाय की. आणि हे पेंटिंग असं आहे की शाहू महाराजांची उंची 6 फूट 5 इंच होती. तर ते बरोबर पेंटिंग उंची सुद्धा लाईफ साईज म्हणजे शाहू महाराज किती कसे असतील हे ते पेंटिंग म्हणून तरी समजावं म्हणून सगळं तशा पद्धतीनं हे पेंटिंग केलंय. आणि मग इथं शाहू महाराजांचे जे युनिव्हर्सल थॉट आहेत म्हणजे जे विचार आहेत ते 2 इथं लावलेत. हा एक महत्वाचा थॉट आहे. म्हणजे इथं आल्यानंतर लोकांनी ह्या जन्मखोलीत आल्यानंतर काय घेऊन जावं, तर हा महत्वाचा आहे. जातीद्वेष हा हिंदुस्थानचा फार पुराणा रंग आहे. या जातीद्वेषाची उचलबांगडी करायची असेल तर जातीभेदच मोडला पाहिजे. जातीभेद मोडून आपण सर्व एक होऊया, हा एक थॉट. आणि दुसरा मानवतेचा हा थॉट आहे तो इकडे लावलाय आपण, या बाजूला लावलाय की ज्यांना राजकारण करणे आहे त्यांनी मनुष्याला मनुष्याप्रमाणे वागवले पाहिजे आणि तसे वागवल्याशिवाय देशकार्य कसे होणार. म्हणजे ह्यांनी मनुष्याला मनुष्याप्रमाणे वागवलं पाहिजे हा खूप मोठा थॉट शाहू महाराजांनी मानगावची परिषद जी झाली त्यावेळेला दिला होता. त्यांच्या भाषणातलं जिस्ट घेऊन इथं ते लावलंय. आपण हे म्युझियम जे कसं झालं ते टूर करूया. खरं तर ही मेड फॉर म्युझियम नाही आहे, त्या वास्तूमध्ये संग्रहालय तयार केलं आणि त्याच्यासाठी काही दालनं केलेत ते आपण जाऊन बघूया तिकडे त्या भागात. पण ह्याच्यामध्ये एक महत्वाची एक हे जे दिसते वास्तू दिसते संगमरवराची, ही आहे राजाराम महाराजाच्या घोड्याची समाधी. त्या घोड्याचं नाव होतं शहानवाज आणि ह्याच्यावर त्याचा पुतळा सुद्धा होता, तो कालांतरानं काढून ठेवलेला आहे, बाहेर गेला. त्याची पाटी त्या बाजूला तुम्हाला बघायला मिळेल या शहानवाजची, म्हणजे त्याची माहिती सगळी दिलेली आहे. म्हणजे राजाराम महाराजांना घोड्यांची खूप आवड होती, शाहू महाराजांना सुद्धा होती. शाहू महाराजांनी अनेक वेगवेगळे प्रयोग केलेले होते. तर तसंच ही राजाराम महाराजांचा आवडता घोडा होता अत्यंत, त्याचा इथं स्टॅच्यू लावलेला होता
आणि ते लिहिलंय द स्टॅच्यू इज इरेक्टेड, कुणी केले वगैरे ते. आणि त्याचं नाव सुद्धा आहे. ते आता जरासं हे झालंय, फेड झालंय, पण त्याची माहिती सगळी दिलेली आहे. आणि या ठिकाणी ती समाधी आहे, म्हणजे एक वेगळं जनावरांच्या. राजाराम महाराजांची? शाहू पुत्र राजाराम महाराजांच्या. कारण इथं या भागात तिकडे पागा सुद्धा होती, थोडीशी लहानशी पागा होती. त्या बाजूला एक गेट आहे, इकडे एक गेट आहे. तिकडून इन व्हायचं आणि इकडून सोनतळीला वगैरे जायचं, इकडून बाहेर जायचं असं होतं. दरबार हॉल त्या ठिकाणी आहे. हे ब्रिटिश आर्किटेक्ट जे आहे ना, ब्रिटिशांचं जे आर्किटेक्ट होतं तशा पद्धतीचं हे आर्किटेक्ट आहे सगळं. आणि मग त्याच्यामध्ये काही बदल न करता आपल्याला संग्रहालय करायचं होतं. आणि मग शाहू महाराजांचं संग्रहालय असल्यामुळं पहिल्यांदा इथं हे जे पेंटिंग घेतलंय हे शककर्ते शिवाजी महाराजांचं घेतलंय. ते की शाहू महाराजांचे आदर्श हे शिवाजी महाराज होते, म्हणजे त्यांचेच वारस शाहू महाराज आहेत. हे चित्र काढताना सुद्धा शिवाजी महाराजांचे जे अस्सल चित्र आहेत त्याचा आधार घेतलाय. कोल्हापुरातलं एक तरुण होतकरू चित्रकार आहे विवेक कवाळे, त्यानं नवीन म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात जास्त हे केलंय की पहिल्यांदा स्थानिक कलाकारांना याच्यामध्ये न्याय मिळाला पाहिजे होता आणि चांगल्या. आणि त्यामुळे हे तसं करताना ह्याच्यामध्ये ओरिजिनल जे चित्र शिवाजी महाराजांचं एक आहे अश्वारूढ, जे आता पॅरिसच्या संग्रहालयात आहे, त्याच्यामधले काही एलिमेंट घेऊन हे चित्र काढलंय. मग ह्याच्यामध्ये खूप बारकावे टिपले, त्यांचा पट्टा कसा असावा, जिरेटोप कसा असावा, त्यांची आबदागिरी आहे, म्हणजे सूर्यपान म्हणतात ते. पुढे ही जी तलवार आहे ही शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार घेतली. हे सगळ्या गोष्टींचा, घोड्याचे अलंकार कसे असावेत, हे सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून, म्हणजे एक एक चित्र काढताना सुद्धा त्याचा अभ्यास केलाय. तसं ह्या शिवाजी महाराजांच्या चित्रात सुद्धा केलाय. आणि या बाजूला बरोबर महाराणी ताराबाई साहेबांचं आणि त्यांचे पुत्र शिवाजी महाराज यांचं केलंय. कारण शाहू महाराजांना जसं शिवाजी महाराजांचा अभिमान होता तसा त्यांना ताराबाई साहेबांचा सुद्धा खूप अभिमान होता. म्हणजे दोन्ही जे काय त्यांचे पूर्वज आहेत त्यांचा खूप मोठा अभिमान त्यांना असल्यामुळे त्यांच्या पावलावर पाऊल टाकून राज्यकारभार करायचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे हे चित्र काढलंय. हे सुद्धा ऑइल कलर मधला आहे आणि हे सुद्धा विवेक कवाळे कडनं काढून घेतलंय चित्रकारांकडून. पण ह्या चित्राचं प्रेरणा घेतली ते जे धुरंधराने एक चित्र काढलेलं आहे ताराबाईंचं, असंच सेम ती प्रेरणा घेऊन हे चित्र तयार केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग एका बाजूला शाहू महाराजांचे जनक पिताजी आबासाहेब घाडगे त्यांचं छायाचित्र आहे. ही जी त्याची माहिती याच्या खाली सगळी दिलेली आहे. आणि जनक माताजी राधाबाई साहेब हे इथं घेतलंय. आणि दुसऱ्या बाजूला शाहू महाराजांना ज्यांनी दत्तक घेतलं त्या शिवाजी महाराज आणि आनंदीबाई साहेब. हे शिवाजी महाराजांचा हे खूप क्रांतिकारी विचाराचे होते. ह्यांना ह्याच्यामध्ये अहमदनगरच्या तुरुंगामध्ये ठेवलेलं, म्हणजे अहमदनगरच्या किल्ल्यात कैदेत ठेवलेलं होतं इंग्रजांनी. वेडे ठरवून त्यांना ठरवायचा कट केला. त्या काळातल्या बर्वे, दिवाण बर्वे आणि खूप लोक होती त्याच्यामध्ये सामील. त्यांनी ह्यांना वेड ठरवून एक प्रकारे त्यांचा खूनच केला त्या नगरच्या किल्ल्यामध्ये. आणि ते त्यांचं हे चित्र आहे. नगरला त्याचं स्मारक उभं राहतं. शाहू महाराजांनी स्मारक केलं. शाहू महाराजांनीच आपल्या जनक पित्याचं स्मारक त्यावेळेला केलं होतं. आणि ह्या आनंदीबाई साहेब, आता हे सगळे ह्यांचा फोटो आपल्याला मिळाले, पण आनंदीबाई साहेबांचा एकच फोटो आपल्याला ग्रुप फोटो मध्ये होता, म्हणजे ते त्यावेळेला. आणि त्या ग्रुप फोटो मधनं बाहेर काढून मग आनंदीबाई साहेबांचा खूपच फ्रिगल आहे. पण यांच्या आनंदीबाई साहेबांच्या काळातच कोल्हापूरची जी पाणी योजना झाली, म्हणजे कोल्हापूर कळंब्या तलावरून कोल्हापुरात जे ऍक्वाडक्ट जे पाणी जे आणलं ते आनंदीबाई साहेबांच्या काळामध्ये आणलेलं होतं. हे म्हणून त्यांचे दोन्ही छायाचित्र इथे लावलेले आहेत. एक वारसा समजावा म्हणून एक वंशवृक्ष तयार केला. खर तर हा वंशवृक्ष शाहू महाराजांनीच तयार करून घेतला होता. त्यांनी भोसले कुळाचा वंशवृक्ष नावाचं एक पुस्तक छापलेलं होतं. त्याच्यामध्ये शाहू महाराजांनी एक वंशवृक्ष तयार करून घेतला होता. बाबाजी राजेंपासून सुरू होऊन ते शाहू महाराजांच्या, युवराज राजाराम महाराजांच्या पर्यंत तो होता.
आम्ही इथं तयार करताना त्याच्या पुढे नेलं. हम्म. म्हणजे राजाराम महाराजांच्या नंतर परत आत्ताच्या यशराजांच्या पर्यंत आणून ठेवलं, म्हणजे आत्ताच्या मालोजी राजे. आणि ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे मूळ पुरुष भोसले घराण्याचे बाबाजी राजे, मग मालोजी राजे, आणि मग दत्तक खूप झाले दोन्ही घराण्यातनी, सातारा आणि कोल्हापूर घराण्यातनी. मग त्याचं त्यांनी केलंय की नकाशा समजून घेण्यासाठी काय करायला बाबाजी पाहिजे. राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे पंजोबा. हा, शिककर्ते शिवाजी महाराज पंजोबा. त्यानंतर शहाजीराजे वडील मालोजी राजे, त्यांचे आजोबा बाबाजी राजे. आणि बाबाजी राजेंचं जी मुलं होती मालोजी राजे आणि विठोजी राजे. आणि मग मालोजी राजेंना परत शहाजी राजे, शरीफजी राजे. आणि या ब्रँच मधले हे जे आहे ना, हे जे मुद्दाम म्हणून ह्यांचा वंशवृक्ष का घेतलाय की इथं दत्तक हे शिवाजी महाराज आले. म्हणजे दत्तक कुठनं आलं हे सुद्धा समजावं. आणि हे सातारा घराणं आहे. हे जे आकाशी रंगात रंगवलेलं आहे हे सातारा आहे. हे भगव्यामध्ये जे फुल रंगवलंय हे कोल्हापूर घराणं, हे सातारा घराणं आहे. आणि हे जे जांभळ्या रंगामध्ये आहे ते शरीफजी राजे यांचं, म्हणजे व्यंकोजी राजे, म्हणजे शहाजी राजेंना जे तंजावरचे जे घराणे ते जांभळ्या रंगामध्ये, आणि शरीफजी राजेंचा वंश हिरव्या रंगामध्ये. शिववंश वृक्ष तयार करतानाच त्याच वेळेला कुणी केलाय माहित नाही, पण त्यावेळेला शाहू महाराजांनी किंवा ज्यांनी तयार केला, बहुतेक रावसाहेब डोंगरे त्यांनी केला असेल, तर त्यांनी ह्या रंगांची योजना कशी केली होती ते सुद्धा आम्ही घेतलं आणि ते केलं. इथून पुढचा वंशवृक्ष नवीन तयार केला. आणि मग पूर्ण दत्तक घेतलं. तर तुमच्या इथं लक्षात येईल तर हे मालोजी राजे, तर शरीफजी राजे, त्र्यंबकजी राजे, व्यंकोजी राजे, मानकोजी राजे, त्यांना शहाजी राजे. आणि शहाजी महाराजांच्याकडून त्यांचा जो मुलगा होता हे शिवाजी महाराज. म्हणजे कोण? करवीर जिजाबाईंनी दत्तक घेतले. नानासाहेब पेशव्याला त्याला नानासाहेब पेशव्याचं राजकारण हाणून पाडून हे शिवाजी महाराज, आणि त्यानंतर शहाजी महाराज. आणि परत ह्यांना मुलगे झाले शहाजी महाराज, शिवाजी महाराज झाले, इथं झाले. परत इथं या दिनकरांच्याकडनं हे म्हणजे आत्ताचा जो फोटो शाहू महाराजांचे वडील हे सावर्डेकर घराण्यातून दत्तक घेतलेले आहेत. मग ते मानकोजीपासून शहाजी, संभाजी, रामचंद्र असं बघत गेलं की ते आपल्याला कुठून कुठं कोण प्रवास केला, दत्तक घेतलाय, हे सगळं या वंशवृक्षानं सगळं समजतं, लक्षात येतं. म्हणजे शाहू महाराजांनी तयार करून घेतले. शाहू महाराजांनी तयार केला होता इथपर्यंत. म्हणजे शाहू महाराजांचे युवराज राजाराम म्हणजे शाहू महाराज त्यानंतर नव्हतीच ना पिढी, कारण हा राजाराम महाराजांच्या त्याच्या पुढचा आपण समजुतीसाठी तयार करून घेतलं सगळं. वाराचं एक हवाई छायाचित्र लावलं की लोकांना समजावं आपण कुठं आहोत. आता आपण या ठिकाणी आहोत, बरोबर इथं घोड्याची ही समाधी आहे, या इमारतीत आहोत आपण इथं, या ह्याच्या खाली बरोबर. आणि मग त्याचं कंपाऊंड आहे आणि हे सगळा आवार कसा दिसतोय. आणि शाहू महाराजांना स्वतःच्या जन्मस्थळाबद्दल काय वाटत होतं हे सगळं किती महत्व वाटत होतं त्याची माहिती या ठिकाणी लिहिली आहे. मुख्य भाग आहे दरबार हॉल, त्यावेळेला म्हणत होत दरबार, अजून सुद्धा परंपरेने दरबार म्हणतात. त्यामुळे दरबार हॉलचा मुख्य म्हणजे दरबार त्यावेळेच जे लोकांच्या गाठीबिटी घ्यायच्या, तर मिडल हे हॉल तिथं आहे. मग यामध्ये आपण काय केलं की या ठिकाणी शाहू महाराजांचा जो परिवार आहे सगळा, म्हणजे शाहू महाराजांच्या पत्नी आहेत, लक्ष्मीबाई साहेब, त्यांचं छायाचित्र लावलं आहे. त्यानंतर शाहू महाराजांचे स्नेही सयाजीराव बडोदेकर गायकवाड त्यांचा आहे. आणि शाहू महाराजांचे मग लहान वयातली जे फोटो आहेत ते सगळे लावलेत. इकडं त्यांचे जामात जे आहेत शाहू महाराजांचे, तुकोजीराव पवार, अक्कासाहेब महाराज, शाहू महाराजांचे बंधू, आज त्यांची जयंती आहे, पिराजीराव हे, त्यानंतर इंदुमती राणी सरकार, प्रिन्स शिवाजी महाराज, राजाराम महाराज आणि त्यांच्या पत्नी ताराबाई साहेब, असं शाहू महाराजांचा जो परिवार आहे तो परिवार सगळा ह्या हॉलमध्ये आपण घेतलाय. आणि इथं शाहू महाराजांचं हे जे छायाचित्र आहे हे 2 एप्रिल ज्या वेळेला 1894 त्यांनी त्यांचं मुक्त्यारी त्याला मुक्त्यारी समारंभ म्हणतात, आपण राज्यारोहण म्हणू शकतो, कारण त्यावेळेला त्यांना त्या बरोबर वयाच्या 20व्या वर्षी त्यांच्याकडे करवीर राजाची सूत्र हातात आली. आणि ह्या छायाचित्राचं वैशिष्ट्य असं आहे की खूप क्लिअर छायाचित्र, ह्याची निगेटिव्ह मला मिळालेली होती. हे छायाचित्र कुठं काढलं याचा कागद सुद्धा मिळाला. म्हणजे शाहू महाराजांचं मुक्त्यारी समारंभ झाला आणि त्यानंतर जुन्या राजवाड्याच्या शेजारी आता जिथं भवानी चेंबर्स आहे बघा, तो जो वाडा होता
त्याच्यामध्ये भवानी चेंबर्सच्या ह्याच्यात हे छायाचित्र काढलेलं आहे बर त्यावेळेला. म्हणजे हे बरोबर 2 एप्रिलला काढलेलं छायाचित्र आहे आणि एका ब्रिटिश फोटोग्राफरने छायाचित्र काढलेलं आणि त्यामुळं अत्यंत, आणि हे सगळं छत्रपती अटायर आहे. म्हणजे तुम्ही बघितलं या छायाचित्रात ही कवड्याची माळ आहे. ही कवड्याची माळ शककर्ते शिवाजी महाराज सुद्धा परिधान करत होते. आणि जनरल जे आता आपण नाटकात आणि सिनेमात बघतो ते मोठ्या कवड्या असतात, पण ही तशी नाही. ही खूप प्रिसिजनली तयार केलेली, ह्याला काही लोक करडी कवडी म्हणतात, काही लोक पाचू कवडी म्हणतात. ही तयार केलेली ती माळ आहे प्रिसिजनली, म्हणजे आता मिळतच नाही. हे आता हा एक प्रकारचा म्हणजे अशी कवडी असते, जे प्राणी आहे तो, जो समुद्रामध्ये मिळायचा आणि आता भारतात हा मिळत नाही. जागतिक ह्याच्या बंदी घातलेली याच्यावर. हे अमेरिकेतनं अशा जर आता कवड्या मागवायच्या तर त्या अमेरिकेतनं मागवाव्या लागतील आता. पण ह्याचं इथं आहे की इथं ते लहान 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 होऊन इथं मोठं झालं आणि हे बरोबर 4 कवड्यांचं गुंफण आहे, ती लहान एकदम ती आहे. त्याच्यानंतर हे नेकलेस, ही पगडी छत्रपतींची, करवीर छत्रपतींची, आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचा अलंकार म्हणजे कलगी. ही कलगी फक्त छत्रपतींनाच वापरायचा अधिकार आहे आणि तो दा करवीर छत्रपतींना. कलगी वापरायचा अधिकार दुसऱ्या कुठल्या, त्यामुळे तुम्ही कुठलीही जुनी छायाचित्र बघा, अनेक लोकांची बघा, सगळ्यांच्याकडे शिरपेच असतंय, ह्या तुरा असतोय मोत्यांचा, हे शिरपेच असते, पण ही कलगी फक्त छत्रपतींची असते, करवीर छत्रपती. 2 अलंकार जे आहेत, एक कवड्याची माळ आणि ती कलगी, ही करवीर छत्रपती. त्यामुळे हे पूर्ण त्या छत्रपती अटायर मधले एक सुंदर छायाचित्र इथं लावलं. इंदुमती साहेब या शाहू महाराजांच्या स्नुषा होत्या. प्रिन्स शिवाजी महाराजांशी त्यांचा विवाह झाला. प्रिन्स शिवाजी महाराज शाहू महाराजांचे द्वितीय सुपुत्र, अत्यंत टॉन्च आणि एकदम भारी घोडसवार होते. पण त्यांचं 1918 मध्ये पिग स्टिकिंगच्या वेळेला घोड्यावर पडून निधन झालं. आणि त्यानंतर शाहू महाराजांनी आपल्या या स्नुषेला कन्येप्रमाणे वाढवलं आणि यांना त्यावेळेच्या इतकं ते सगळं वातावरण सगळं रिजिड होतं. स्त्री शिक्षणाला शाहू महाराजांनी सुरुवात केली होती. इंदुमती साहेबांना ते डॉक्टर करणार होते आणि मग इथं कोल्हापुराच्या काही पारंपरिक लोकांचा विरोध सुद्धा होऊ शकतो, म्हणून त्यांनी दिल्लीमध्ये, इंदुमती 2 कारण होती. दिल्लीमध्ये शाहू महाराजांनी वनरोशन आरा रोड या ठिकाणी बंगला विकत घेतला होता. त्याची 2 कारण होती. एक तर शाहू महाराजांना राजकीय पॉवर सेंटर मध्ये जायचं होतं, दिल्लीची राजधानी त्यावेळेला दिल्लीचा गेली होती, म्हणून त्यांनी तो बंगला घेतला होता. आणि दुसरं कारण होतं की इंदुमती साहेबांना तिथं ठेवून त्यांना डॉक्टर करायचं, मेडिकल ऍडमिशन करायचं होतं. इंदुमती साहेब या ठिकाणी हा एक डायरोमा तयार केलाय. हा डायरोमा तयार केलाय मुक्तारी समारंभाचा शाहू महाराजांचा. म्हणजे ते मुक्तारी समारंभाचं हे एक छायाचित्र आपल्याला उपलब्ध झालंय या ठिकाणी, की शाहू महाराज आहेत आणि परत छत्रपती अटायर मध्ये, आणि त्यांचे सगळे इन्सिग्नियाज आहेत. म्हणजे मोर्चेल आहेत, 4 मोर्चेल, 2 चौऱ्या, आणि हे जे काय आहेत ह्याला राजदंड म्हणत नाहीत, हे चोपदार काटे आहेत. 2 सोन्याच्या असायच्या, या चोपदार काट्या घेतलेले 2 चोपदार आहेत. हे सगळे या ठिकाणी तो हे तयार केलं. हे छायाचित्र सुद्धा कुठं काढलं हे आम्ही परत शोधून काढलं मध्ये, कारण हे जे पाठीमागचे सगळे स्ट्रक्चर वगैरे सगळं बघितल्यानंतर हे छायाचित्र न्यू पॅलेसच्या बरोबर, आता म्युझियमला आपण जातो त्याच्या उजव्या बाजूला एक कमान आहे आणि पायऱ्या वगैरे त्या ठिकाणी हे छायाचित्र काढलेलं आहे त्यावेळेला शाहू महाराजांचा मुक्तारी समारंभाच्या वेळेला. हे जुन्या राजवाड्याच्या इकडे काढलंय आणि हे त्यावेळेला काढलेलं छायाचित्र आहे. आणि इथं मग 2 गोष्टी घेतल्या. इथं शाहू महाराजांचा हे न्यू पॅलेस घेतलाय, की जरी हा पॅलेस शाहू महाराजांच्या पिताजींच्या काळात बांधलेला असला तरी वापर सुरुवात झाली ही शाहू महाराजांच्या, आणि त्यामुळं आणि खूप दुरुस्त्या वगैरे करून शाहू महाराजांनी घेतलं. आणि इथं दरबार हॉलचं छायाचित्र आहे न्यू पॅलेसचं, की जिथं त्यांना दरबार हॉलमध्ये नंतर दरबार भरायचा शाहू महाराजांचा, ते घेतलंय. आणि तिची माहिती दोन्हीची खाली दिलेली आहे त्याच्यामध्ये. आणि या ठिकाणी जुन्या राजवाड्याचं त्यावेळेचं छायाचित्र घेतलं, म्हणजे हे स्केच आहे काढलेलं. आणि त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की आता या ठिकाणी इथं भवानी मंडप
1908 ला ज्या वेळेला शाहू महाराजांच्या कन्येचं लग्न झालं अक्कासाहेबांचं, त्यावेळेला इथं मंडप बांधलेला आहे. त्याला म्हणून भवानी मंडप म्हणायचे. तो पत्र्याचा मंडप कायमस्वरूपीच बांधला की जिथं फक्त आपल्या कन्येचं नाही तर जनतेची सुद्धा विवाह व्हावेत म्हणून शाहू महाराजांनी तो बांधलेला होता. हा तो आहे. हा इथं एकच मजला राहिला, हे गेलंय. हे आता चौक आहे, इथं पोलीस स्टेशन आहे. आता ही इथून इथपर्यंतची कमान पाडलेली आहे. हे सगळं पाडलेलं आहे आणि हे अंबाबाईचं देऊळ आहे. आणि इथं हे शेतकरी संघ आणि इकडं हे असा चौक तो होता जुना, ते घेतलाय. आणि जुन्या राजवाड्यातला जो मुख्य चौक आहे अंबाबाई देवघर असणारा, जिथं दरबार भरायचा, त्याचं हे छायाचित्र घेतलेलं आहे. पहिलं शिक्षण त्यांचं झालं ते राजकुमार कॉलेज, राजकुमार स्कूलच होतं त्याचं, हे महाविद्यालय लिहिले त्यांनी. हे राजकुमार स्कूल मध्ये झाले. ते त्यावेळीची 2 छायाचित्र राजकोटला, गुजरात मधल्या, तिथपर्यंत त्यांचं पहिलं काही वर्ष शिक्षण झालेलं होतं. तिचं ती इमारतीचं छायाचित्र आहे. आणि शाहू महाराजांचे फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड ते म्हणजे S.M. फ्रेझर. त्या S.M. फ्रेझरांचं छायाचित्र आहे. म्हणजे शाहू महाराजांनी ते स्वतःच्या पत्रामध्ये असं म्हटलंय की S.M. फ्रेझर हे माझे फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड आहेत. म्हणजे शाहू महाराज जे शाहू महाराज झाले ते त्याचा फ्रेझरांचा त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे, S.M. फ्रेझरांचा. आणि शिक्षण झाल्यानंतर सुद्धा शाहू महाराजांचा त्यांचा जीवकाळ खूप वर्ष राहिलेला होता. त्यानंतर सुद्धा फ्रेझर मार्केट म्हणून शाहू महाराजांनी इथं त्यांच्या स्मरणार्थ एक मार्केट बांधायचं होतं, त्यांना स्मारक म्हणून ते करायचं होतं. ते हे S.M. फ्रेझर आलेले होते कोल्हापुरात 1921च्या दरम्यान, लंडनला जायच्या अगोदर. त्यावेळेला न्यू पॅलेस मध्ये हे S.M. फ्रेझर आहेत आणि हे शाहू महाराज आहेत. हा फोटो, हा छायाचित्र लावलाय पण त्याच्यामध्ये, हे बग्गी मधलं. आणि शाहू महाराजांचे सहकारी इंगळे, दत्ताजीराव, त्यांच्या बरोबरच एकदम तरुण वयातलं हे धारवाडला वगैरे असताना शाहू महाराजांचं शिक्षण थोडा काही काळ तिथं झाल्यानंतर शाहू महाराजांना मुक्त शिक्षणासाठी आत्ताच्या कर्नाटक धारवाडमध्ये नेलेलं होतं. तर तिथं त्यांचे सहकारी आणि त्यांचे पिक स्टिकिंग, शिकारी मधले वगैरे गुरु हे होते, मार्गदर्शक वगैरे इंगळे, तर त्यांचे छायाचित्र लावले. शाहू S.M. फ्रेझरांनी नुसतं पारंपरिक शिक्षण त्यांना दिलं नाही, असं त्यांनी पहिल्यांदा 3 टूर्स घडवून आणल्या शाहू महाराजांना. आणि त्याचं पुस्तक सुद्धा उपलब्ध आहे, 3 टूर्स इन इंडिया, सिलोन अँड बर्मा म्हणून. तर त्या पुस्तकामध्ये खूप माहिती मिळते, शाहू महाराज कुठे कुठे गेले, कसे गेले. तर ही घटना पेंटिंग स्वरूपात इथं करून ठेवलेली आहे की शाहू महाराज मणिकर्णिका घाटावर गेले त्यावेळेला काशीला, आणि तो खूप कुंड पवित्र होता. पण त्यावेळेला तिथली काही लोक म्हणाले की ह्याच्यात तुम्ही, ह्या पवित्र कुंडात तुम्ही स्नान करा, तुमची पाप वगैरे निघतील. पण तो अत्यंत अस्वच्छ होता. त्या विद्यार्थी दशेत शाहू महाराजांनी तिथल्या पंडितांना सांगितलं की हे तुमचं तसं म्हणणं असले अत्यंत घाणेरडं आणि अस्वच्छ याच्यामध्ये मी आंघोळ करणार नाही. विद्यार्थी दशेत असताना ते पेंटिंग इथं काढून घेतलंय. आणि मग ब्रिटिश ते 1902 ला लंडनला गेले, त्यावेळेच हे छायाचित्र इथं लावलंय. आणि त्याच वेळेला शाहू महाराजांना LLD ची पदवी ही छत्रपतींना दिली होती वेस्टमिनिस्टर कॉलेजमध्ये शाहू महाराजांना. आणि त्यावेळेला शाहू ही पदवी मिळवणारे ते तसे भारतातले पहिला माणूस आहे विद्वान म्हणून. विद्वत्तेबद्दल शाहू महाराजांचा सन्मान केला होता. LLD पदवी S.M. फ्रेझर आणि त्यांना एक पत्र लिहिलंय ही पदवी मिळाल्यानंतर. आणि त्यात असं म्हटलंय की आता तुमच्या संस्थानातला किंवा बॉम्बे प्रेसिडेन्सी मधला कुठलाही ब्राह्मण तुमच्या विद्वत्तेशी बरोबरी करू शकत नाही इतकं. आणि खरोखरच ते शाहू महाराज हे आपल्याला दाखवताना असं दाखवतात की ते त्यांना इंग्लिश येत असेल, कारण ते शाहू महाराज एकदम फ्लुएंट इंग्लिश येत होतं. शाहू महाराज प्रचंड वाचन करायचे, उतारे त्यांना पाठ असायचे. ह्याची साक्ष प्रबोधनकार ठाकरेंनी सुद्धा देऊन ठेवलेले आहे पुस्तकातले आणि भारी भारी. तर ती पदवीचं त्यांना मानवंदना तिथे दिली होती त्यावेळेला त्या ह्याच्यामध्ये विद्यापीठामध्ये. त्याचं ते छायाचित्र आहे. तर इथं शाहू महाराज आहेत आणि हे सोल्जर्स आहेत ब्रिटिश. एका ब्रिटिश खर तर शाहू महाराज हे संस्थानिक होते, तर त्यांना मानवंदना दिली जाते ब्रिटिश सोल्जर्स कडून आणि तिथल्या विद्वानांच्याकडून. ही महत्वाची घटना आहे. आणि त्याचं एक छायाचित्र फ्लिगर होतं ते जरासं, पण आम्ही लावलं, महत्वाचं आहे म्हणून. ती एक महत्वाची घटना आहे. एकूण शाहू महाराजांच्या विद्वत्तेच्या संदर्भातलं जे
काही कुणाला शंका असतील तर ते- त्या दूर व्हाव्यात. हा, आणि त्यावेळेला दिलंय त्या 1902चा आहे. ज्यावेळेला ते लंडनला गेले त्यावेळेला त्यावेळेला. तिथल्या विद्वानांनी त्यांचा सन्मान सन्मान केला, ती मोठी महत्वाची पदवी देऊन. वेगळं दालन केलेलं आहे या इमारतीमध्ये. शाहू महाराजांचा 1899 मध्ये शाहू महाराजांना एक वेगळा झटका बसला. ते छत्रपती असताना सुद्धा त्यांना शूद्र म्हटलं गेलं. वेदोक्ताचं प्रकरण जे वेदोक्ताचं जे प्रकरण झालं ते ह्याच्यातून झालं. तो हा ते हे प्रसंग. चित्र काढून घेतलंय. हा हे केतन पायमल म्हणून कोल्हापुरातला चित्रकार आहे, त्यांनी हे चित्र काढलंय. त्याची माहिती सगळी ह्याच्यामध्ये दिली आहे वेदोक्त प्रकरणाची. ते आणि ह्याच्यामध्ये राजाराम शास्त्री भागवत दाखवलेले आहेत, शाहू महाराज आहेत, त्यांचे बंधू आहेत. त्यानंतर हे सगळं ते पंचगंगा घाटाचा सिनेरिओ ह्याच्यामध्ये आणायचा प्रयत्न केलाय. हे जे चित्र काढले ते खूप कमी लोकांना शाहू महाराजांच्या इतिहासामधले एक इन्सिडेन्स आहे तो, की शाहू महाराज 1902 ला लंडनला गेले. आणि ते लंडनला गेले जायच्या अगोदर सुद्धा काही ब्रह्मवृंद कोल्हापुरातले आले आणि ते म्हणाले की तुम्ही ब्राह्मणांचे आशीर्वाद घेऊन गेलं पाहिजे. शाहू महाराज म्हटले की माझे आजोबा म्हणजे राजाराम महाराज ते ब्राह्मणांचे आशीर्वाद घेऊनच परदेशात गेले होते, पण ते भारतात परत येऊ शकलेले नाहीत. मी आता तुमचे आशीर्वाद, कारण हे वेदोक्त प्रकरण त्याच्या अगोदर घडलं होतं 1899 ला. त्यावेळेला ब्राह्मणी तर वाद सुरू झाला होता. शाहू महाराजांना हे जे काय परंपरागत ब्राह्मणी जे काय किंवा धार्मिक जे काय बंधन आहेत ती काही ते पटत नव्हती, कारण त्याच्या अगोदर शाहू महाराज खूप निष्ठावान होते. खूप निष्ठेनं ते ह्या म्हणजे ते जे पंचगंगेचा प्रसंग आहे तो कार्तिक महिन्यातला आहे. ते थंडी खूप असते, त्या थंड पाण्यात ते जाऊन परंपरा सगळे सांभाळणारे होते. ही 1899 ची घटना आणि 1902 ची. शाहू महाराज म्हटले की मी कुठलेही आशीर्वाद न घेता जाऊन बघतो काय होतं काय, आणि ते परत आले. परत आल्यानंतर एकतर दक्षिणा न देता, कुठलाही विधी न करता समुद्र उल्लंघन केलं, परदेश प्रवास केला, म्हणजे आमचे आशीर्वाद न घेता गेले आणि यशस्वीपणे परत आले, काही न त्रास होता. म्हणून इथले जे ब्रह्मवृंद आहेत सनातनी लोक खवळलेली होती. शाहू महाराज आल्यानंतर शाहू महाराजांची जी परंपरा होती छत्रपतींची, की बाहेरनं कोल्हापुरात आल्यानंतर ते अंबाबाईचं दर्शन घ्यायचे. तसं शाहू महाराजांनी ठरवलं की आता आपण अंबाबाईचं दर्शन घ्यायला जाऊ. तर काही इथल्या पुजाऱ्यांनी शाहू महाराजांनीच अंबाबाईच्या मंदिरात येऊ नये मोठा गजब माजवला. म्हणजे तो सगळा इन्सिडन्स, हे पत्र लावलं त्याच्यासाठी मुद्दाम. हे चित्र, ह्या चित्रामध्ये ते सगळं आहे. शाहू महाराजांनी प्रायश्चित्त घेतल्याशिवाय अंबाबाईचं दर्शन घेऊ नये म्हणून खूप गजब माजवला. अक्षरशः आडवी पडली शाहू महाराजांच्या. मग त्यावेळेला काही सनातनी मराठी सुद्धा त्यांच्या बाजूने होते, पण शाहू महाराजांच्या बरोबरच्या माणसाने ते सगळं मोडून काढलं आणि शाहू महाराजांनी करवीर आंबेचं दर्शन घेतलं. तो हा प्रसंग आहे. आणि या प्रसंगासाठीच हा प्रसंग दुसऱ्या तिसऱ्या कुणीही सांगितला नसून शाहू महाराजांनी या पत्रामध्ये तो नोंदवून ठेवलेला आहे. या पत्रामध्ये त्याची माहिती आहे, ती पत्र जिथं आपण सगळं लावलेलं आहे सगळ्यामध्ये त्याच्यामध्ये. म्हणजे हे इन्सिडन्स कसा घडला, काय घडला, हे शाहू महाराजां. आणि मग शाहू महाराजांचे काही पत्र जी आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये काही प्रशासकीय आदेश कसे निघायचे ते त्याच्यामध्ये घेतले. गॅजेट असायचं शाहू महाराजांचं. शाहू महाराज वेगवेगळ्या मुद्रा वापरायचे, एम्ब्लम वापरायचे. तर ती पत्र ह्याच्यामध्ये घेतलेली आहेत. म्हणजे हे तुमच्या लक्षात येईल, छत्रपती महाराज ऑफ कोल्हापूर, खाली जय भवानी, हे एक एम्ब्लम आहे. हे पर्सनल त्यांचं जे लेटरेड आहे ते आहे शाहू महाराजांचं. आणि हे शाहू महाराजांनी राजा रविवर्माने गंगा अवतरणाचं एक चित्र काढलेलं होतं बघा. जी गंगा आहे आणि हा शंकर आहे, आणि ह्याच्या खाली बरोबर सज्ज व सत्यम असं लिहिलेलं आहे शाहू महाराजांनी. म्हणजे ते पर्सनल, आणि हे त्यांनी कायम वापरलं पर्सनल लेटर. आणि हे त्यांचं एक वेगळ्या रंगातलं पत्र आहे. आता ह्याच्यामध्ये ह्या पत्राचं महत्व असं आहे की म्हणजे हे पत्र खरं तर हे शाहू महाराजांच्याकडे शककर्ते शिवाजी महाराजांच्या आणि महाराणी ताराबाई साहेबांच्या अस्थिरक्षा होत्या, त्याची माहिती देणारं हे पत्र आहे. आणि ते त्यांनी कर्नल वुडहाऊसला लिहिलंय. मद्रासचे प्रतिष्ठित तत्ववेत्ती अरुंडेल म्हणून एक जण व्यक्तिमत्व आहे की जे थिओसॉफिकल सोसायटीचं काम करत होते आणि ते इतिहासाचे प्राध्यापक सुद्धा होते. ते कोल्हापूरला आलेले होते. त्यांना असं समजलं की शाहू महाराजांच्याकडे शिवाजी महाराजांच्या अस्थी आणि ताराबाईंच्या,
त्यांनी ती उत्सुकतेपोटी कुठलाही ते त्यांनी स्वतः त्यातला काही भाग मागून घेतला शाहू महाराजांच्याकडनं आणि तो शाहू महाराजांनी दिला. आणि दिल्यानंतर मग ती मोठी घटना होती. म्हणजे छत्रपतींचा तो एक प्रकारे एक अंशच दिल्यासारखं होतं, म्हणजे त्या ह्याच्यातला पवित्र. मग त्यांनी ते उडाऊसला लिहिलं की मी दिलंय बरोबर केलं की नाही. ते पत्र आहे शाहू महाराजांचं. आणि हे शिवसमाधीचं जीर्णोद्धार व्हायच्या अगोदरचं हे पत्र आहे, 1918चं पत्र आहे. आणि शाहू महाराजांच्या स्वतःच्या इंग्लिश मधल्या हस्ताक्षरामधलं आहे. हे होतं शाहू महाराजांचं हस्ताक्षर आहे ते. करवीर सरकारचं गॅजेट वगैरे असं लावलं. हे शाहू महाराजांच्या काळामध्ये खडकडा तो नाही, खडकडा बाहेर लावलाय. ही शाहू महाराजांची गाडी आहे. गाडी फोर्डची जी गाडी होती हीच गाडी शाहू महाराज वापरायची फिरताना, सगळीकडे प्रवास करताना सुद्धा. म्हणजे ती कथा माधवराव बागलांनी दिली बघा शाहू महाराजांच्या आठवणीमध्ये, की ग्वाल्हेरच्या महाराजांनी माधवराव शिंदेनी त्यांच्यासाठी एक गाडी पाठवून दिली, रोल्स रॉयस. शाहू महाराज फिरले आणि शोफरसह पाठवून दिली होती. आणि शाहू महाराज ती एकदा फेरी मारली त्याची आणि त्या शोफरचा पगार वगैरे विचारला आणि गाडीचा खर्च विचारला आणि ती शिंदेना एक पत्र लिहिलं शाहू महाराजांनी पाठवून दिली की तुमच्या गाडीत मी असल्या खूप गाड्या सांभाळू शकतोय आणि माझ्या इथे चालणार नाही. शाहू महाराजांचा शौक नव्हता गाड्यांचा वगैरे, पण हा त्यांनी जो फोर्डचा ही गाडी आहे तिने आयुष्यभर कुठल्याही गोष्टी अशा फार खर्चिक नव्हती. नाही, म्हणजे ह्याच्यात त्यांनी ते एखादा म्हणले हे मला माझ्या इथे नाही चालणार, म्हणजे सगळ्या खर्चिक गोष्टींच्या संदर्भात. आणि ही या गाडीचं शाहू महाराजांच्या गाडीचं खडकडा आणि हे छायाचित्र मिळालेलं आम्हाला, पण शाहू महाराजांच्या गाडीचं मिळालं नव्हतं. हे न्यू पॅलेस मध्ये मिळाले छायाचित्र. न्यू पॅलेस मध्येच लिहिलंय आणि त्याच्या खाली बोर्ड लिहिल्यामुळं आम्हाला समजलं की हे महाराजांच्या गाडीचं छायाचित्र आहे. ते लंडन मध्ये जे 1902 ला महाराज गेले होते त्यावेळेला त्या स्टुडिओनं काढलेला हा फोटो आहे शाहू महाराजांचा, एकदम क्रिस्टल क्लिअर फुल अटायर मध्ये ते लिहिलेलं आहे. लाफायत स्टुडिओनं काढलेलं आहे. इथं अजून डेव्हलपमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये काही शाहू महाराजांच्या प्रशासकीय गोष्टी इथं मांडायच्या आहेत त्याच्यामध्ये, ते पुढच्या टप्प्याच्या ह्याच्यामध्ये होईल. ते शाहू महाराजांना कुस्तीची खूप आवड होती, म्हणजे ते स्वतः मल्लच होते. तर शाहू महाराजांनी या इमारतीतच एक लाल मातीचा आखाडा तयार करून ठेवला. तो आखाडा बुजलेला होता, त्याच्या फरशा वगैरे नंतरच्या काळात त्या ह्याच्यात घातले होते. ते आता तयार, म्हणजे परत फरशा काढल्यानंतर त्याच्या खाली तो हौदा आणि माती ही सगळीच त्यावेळेची सगळं मिळालंय. जसंच्या तसं प्रिझर्व करून खाली फरशांच्या खाली होतं, फरशांच्या खाली ती शहावादी फरशा तेव्हा टाकलेल्या होत्या आणि त्याच्या खाली हे होतं. हे जे सगळं दालन केलंय शाहू महाराजांनी कुस्ती म्हणून हे दालन केलंय. म्हणजे ह्याच्यामध्ये काय केलं की पहिल्यांदा कुठं मैदानं भरायची 3 भाग घेतलेत. एक खास शाहू खासबाग मैदान जे रोमच्या धर्ती शाहू महाराजांनी बांधलं होतं, ते शाहू काळाच्या नंतरचं छायाचित्र आहे, पण ते किती माणसं भरत होती ते कुस्ती चालू असतानाच आहे. दुसरं ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की जवळजवळ 25,000 प्रेक्षक या मैदानात बाहेरून बसायचे. म्हणजे असं मैदानच त्यावेळेला सगळ्या भारतात नव्हतं कुठं, अजून सुद्धा नाही आहे. आणि दुसरं मग न्यू पॅलेसच्या आवारात पोलो मैदानात काही कुस्त्या व्हायच्या. आणि जुन्या राजवाड्याचे जे मगाशी आपल्याला स्केच दाखवले हे फोटोग्राफ आहे शाहू काळातला. म्हणजे इथं अंबाबाईचं मंदिर इकडे जातं, हे सगळं पाडलंय आणि तिथं कुस्ती मैदान झालेल्याच हे आहे. आणि मग हे सगळे वेगवेगळे हे लाल आखाड्यामधले शाहू महाराजांचा जो आखाडा होता त्याच्यातले पैलवान घेतले ते छायाचित्र आहे. वेगवेगळी शाहू काळातली जी पैलवान होऊन गेले नामची त्याच्यातले काही छायाचित्र लावलेत, कारण इथं मर्यादा ह्याच्या आहेत, हे प्रातिनिधिक स्वरूप जागेच्या मर्यादा आहेत. पण जे महत्वाचे शाहू महाराजांना कुस्तीची आवड होती त्याचं प्रातिनिधिक हे केलंय, म्हणजे आखाडा आणि हे सगळं दालन केलं. महत्वाचे पैलवान लावलेत. जगज्जेता गामा सुद्धा शाहू महाराजांच्या आश्रयाला आला होता एका काळी, त्याच्या वेळेपासून सगळं जे लावले. हे शाहू महाराजांनी कला म्हणजे संगीत, नाटक, चित्रकला असं एक हे दालन हे केलंय. त्याच्यामध्ये संगीत सूर्य केशवराव भोसलेंचं हा एक पॅनल केलंय. त्याच्यामध्ये शाहू महाराजांनी एक पॅलेस थिएटर बांधलेलं होतं. ते पॅलेस थिएटर ज्याचं नाव केशवराव भोसलेंच्या नावानं झालं, त्याचं स्केच आहे जुनं, ते कसं होतं शाहू काळामध्ये ते आहे. त्याच्यानंतर खासबाग मैदानात शाहू महाराजांनी, खासबाग मैदान फक्त कुस्तीसाठीच नव्हतं, तर त्या ठिकाणी त्यांनी एक एम्पी थिएटर एक तयार केलेलं होतं. आणि त्या एम्पी थिएटरचं उद्घाटन ललित कला दर्श जी कंपनी होती केशवराव भोसलेंची,
मूर्छिकटिक नाटकानं केलं होतं. बर. तर त्यावेळेचं छायाचित्र मिळालेलं आहे. इथं ते ललित कलादर्श ललित संगीत नाटक कंपनी हे सुद्धा दिसते बोर्ड. म्हणजे इथं ते नाटक झालं. शाहू महाराज स्वतः हे बघायला होते आणि ही त्यावेळेला जी सगळी प्रेक्षक बसलेली आहेत त्यावेळेचं हे सगळं दिसतंय आपल्याला, प्रेक्षक वगैरे बसले. म्हणजे अत्यंत दुर्मिळ 1919च्या दरम्यान झालेली ही घटना आहे. आणि संगीत सूर्य केशवराव भोसले शाहू महाराज म्हणायचे की त्यांनी वरेरकरांना ते लिहिलेलं कथा आहे की माझा केशा म्हणजे तळपती तलवार आहे. तसं ते शहा शिवाजी नाटकामध्ये संगीत सूर्य केशवराव भोसलेनी शिवाजी महाराजांची भूमिका साकारली. तर ते संगीत सूर्य केशवराव भोसले ते अटायर बघा त्यावेळेस आता सुद्धा लोकांना जमत नाही. ते ड्रेस अटायर, दी पोज, तो जिरेटोप त्यावेळेला त्यांनी अभ्यास करून केल्यासारखं दिसतंय सगळं. आणि मग संगीत सूर्य केशवराव भोसलेनी जे शारदा आणि ही जी काय पात्र त्यांनी केलेली होती, राक्षसी महत्वाकांक्षा, त्याच्यामध्ये त्यांनी स्त्री पात्र केलेली होती. मृणालिनीची भूमिकेमधलं ते घेतलेलं आहे. हे त्यावेळेच्या नाटकांमध्ये पेट्रोमॅक्स दिवे असायचे रॉकेलवर आणि त्या ह्याच्यावर चालायचे. ते उपलब्ध केले. सासने बत्तीवाली जे आहे, त्या बत्त्या म्हणतोय आपण ज्याला लाईटच्या, त्यांच्याकडनं काही गोष्टी आपण विकत आणून हे नाटकाचा एक वारसाच आहे. आणि आता हे बघायला नाही मिळणार परत म्हणजे इथून पुढे. मग तशा काही बत्त्या आणलेल्या आहेत. त्यातल्या 3 बत्त्या या ठिकाणी लावल्यात. म्हणजे हे चालू कंडिशन मधले आहेत. हे आपण आता चालू आणि एकदा ते सुरू पेट्रोमॅक्स दिवे लावले की नाटक होईस तोपर्यंत ते चालायचं. ते आहेत. जसं केशवराव होते तसंच कोल्हापुरातून महाराष्ट्र कोकिळ ज्यांना शंकरराव सरनाईक त्यांची ते ह्याच्यामधलं आहे. आणि हे शंकरराव आहेत. शंकरराव सरनाईकांचं स्त्री पात्राची जी भूमिका करायचे, असं म्हटलं जायचं की एका बाजूला गंधर्वांचं नाटक लागलं आणि एका बाजूला शंकररावांचं नाटक लागलं, तर शंकररावांच्या नाटकाला गर्दी व्हायची. खर तर हे झाकलं रत्न जे म्हणतोय ना ते आहे. मग यशवंत नाटक मंडळी यांची होती. आणि हा पहिला व्यक्ती आहे की जिने नाटक म्हणजे पात्र सुद्धा केली, स्त्री भूमिका सुद्धा केल्या आणि त्याचबरोबर यशस्वीपणे नाटकांचे वडील नाही आणि यशस्वीपणे नाटक कंपनी चालवली. आणि ज्यावेळेला बंद केली त्यावेळेला सगळ्यांचं कॉम्पन्सेशन देऊन बंद केली. कारण नाहीतर नाटक कंपन्या सगळ्या वाऱ्यावर सोडून. हा या एकटा माणूस असा आहे की ज्यानं फुल ह्याच्यामध्ये चाललं. इथं जे संगीतासाठी योगदान दिलं ते त्यांचं अल्लादिया खा परफॉर्मन्स करायला लागले. त्याचे चित्र काढून घेतलंय आणि त्यांचं छायाचित्र आहे अल्लादिया खानचं आणि त्या केशरबाईंचं. तर ह्या एका म्हणजे नुसतं संगीत आणि शाहू महाराज ते एवढं तरी झालं पाहिजे आपल्याला. ते आम्ही हे बालगंधर्वांचं नाटकातलं घेतलं. कारण बालगंधर्वांचं आपल्याला माहित आहे की शाहू महाराजांनीच आपल्या महाराजांच्या वाड्यात म्हणजे बाबा महाराजांच्या वाड्यात त्यांना बोलवून घेतलं. ती कथा माहित. आणि त्यांचा कान येत नव्हता, त्यांनी मिर्जेला पाठवलं, त्यांच्या कानावर उपचार करून घेतले. म्हणून ते बालगंधर्वांचं सुद्धा छायाचित्र लावलं. संगीत नाटक सिनेमासाठी दिलंय. आबालाल म्हणजे ज्यांनी चित्र काढली, आबालालचं एक छायाचित्र शाहू महाराजांचं त्यांनी काढलेलं आवाज आहे. हे आपले दळवी आहेत त्यांचं आपले बाबूराव पेंटर आणि सुद्धा काढलेलं आहे. गजबरांनी काढलेलं छायाचित्र लावलं. आणि महाराष्ट्र म्हणजे सिनेमा जे ते चित्र काढलंय आनंदराव पेंटर आणि बाबूराव पेंटर. जी माहिती आणि ते जे आहे ते आपलं जे आत्ताच पोस्ट ऑफिस आहे ना, शनिवार पोस्ट, मेढे पवारांचं थिएटर होतं ते ह्यांनी भाड्याने घेतलं आणि तिथं महाराष्ट्र सिनेमा चालू केला. आणि नंतर महाराष्ट्र फिल्म आली. पहिला महाराष्ट्र सिनेमा थिएटर, ते थिएटरला शाहू महाराज गेले होते उद्घाटनात. ते म्हटले का नाही पडदे बघून ते तिथं सजावट केलेली होती. त्याचं ते हे डिपिक्शन केलं. हे शाहू महाराजांनी शिवाजी महाराज शाहू महाराजांनी शिवचरित्रासाठी जेवढं काम केलं तेवढं काम मला वाटतं की त्या काळातल्या कुठल्या व्यक्तीनं नाही केलं. लोकांनी फक्त नावं घेतली. म्हणजे शाहू महाराजांनी शिवाजी महाराजांचं चरित्र लिहून घेतलं केळुसकरांच्याकडून. शाहू महाराजांनी शिवाजी महाराजांची नर्सरी बागेत हे मंदिर बांधलंय शिवाजी महाराजांचं आणि महाराणी ताराबाईंचं. त्यानंतर शाहू महाराज हे असं पहिलं व्यक्तिमत्व आहे की न्यू पॅलेस जो आहे त्याच्या दरबार हॉलमध्ये स्टेन ग्लास पेंटिंग त्यांनी बाहेरनं करून आणलेली होती.
हम्म. सगळे शिवचरित्रातले प्रसंग त्यांनी त्या स्टेन ग्लास पेंटिंगला आपल्या दरबार हॉलला लावले. म्हणजे तसं एक कलाकृती एक वेगळी, आणि अजूनपर्यंत तशी कलाकृती परत कुणी केलेली नाही. एक हिनी पंतप्रतिनिधींनी केलेली होती, पण ती अजून लंडनमध्येच आहे, ते आलेलीच नाही. पण शाहू महाराजांनी त्यावेळेला चित्रकाराकडून चित्र काढून घेतली, बाहेर पाठवली, आणि त्याचे स्टेन ग्लास म्हणजे ही अत्यंत मौल्यवान अशी पेंटिंग त्यांनी करून त्याचं एक छायाचित्र इथं लावलं. दुसरं मी जे मगाशी म्हंटल की शाहू महाराजांनी पहिलं शिवचरित्र लिहून घेतलं मराठीमधलं केळुसकर गुरुजींच्याकडनं. ते केळुसकर गुरुजींनी शाहू महाराजांनाच अर्पण केलंय, कारण ती प्रेरणा शाहू महाराजांची होती. मग ती अर्पण पत्रिका त्या शिवचरित्राची लावलेली आहे सगळी. केळुसकर गुरुजींनी जे म्हटलं, शाहू महाराजांनी जी मूर्ती तयार केली संगमरवराची, पन्हाळगडावर एक मंदिर आहे शिवाजी महाराजांचं, त्याच्यामधली ही मूर्ती आहे. ध्वजमिस्त्री कागल याने ती तयार केलेली ही मूर्ती संगमरवरातली ती घेतलेली आहे. तिची प्रतिकृती त्या मूर्तीची ऍज इट इज साईजची आहे, म्हणजे ती पन्हाळगडावर अशीच आहे, सेमच आहे, त्याची प्रतिकृती इथे घेतली. सिंधुदुर्गवर शाहू महाराजांनी सभा मंडप हा बांधून घेतलेला होता, त्याचं हे छायाचित्र आहे. यासीन बापू महात ओव्हरसिअर होते त्यावेळेला. दाजी विचारे कल्पक आहेत, म्हणजे इंजिनियर आहेत, आणि शाहू महाराजांच्या खर्चानं आणि प्रेरणेनं हा सिंधुदुर्ग बांधलाय. आणि ह्याचं कॉन्ट्रॅक्ट सुद्धा अगस्तीन सालू नागवेकर नावाच्या एका व्यक्तीला शाहू महाराजांनी दिलं होतं त्यावेळेच्या तिथल्या. त्यानं, आणि हे ते सोपं नाही आहे, कारण ते सगळं जहाजातून न्यायला लागायचं, म्हणजे चुना विटा दगड सगळं लाकूड बिकूड सगळं जहाजातून नेऊन त्या काळात हे 1908च्या दरम्यान ते बांधलेलं आहे. ते हे जे मगाचं पत्र परत लावलंय आणि सुट्टी दिलेली होती शिवजयंतीला, त्याचं जाहीरनामा आहे. हे केळुसकरांनी शाहू महाराजांना दिलेलं पिटिशन आहे ह्याच्यामध्ये. शाहू महाराजांनी जे शिवचरित्र त्यांचं केळुसकरांनी लिहिलं, आणि त्याच्यानंतर त्या शिवचरित्राच्या प्रस्तावनेत त्यांनी शिवसमाधीला फंड गोळा केला, तो कसा खाल्ला, आणि दादोजी आणि रामदास कसे गुरु नाहीत अशी मांडणी केल्यामुळं त्यांच्यावर बहिष्कार टाकला गेला, आणि केळुसकर अडचणीत आले ते पुस्तक छापून. त्यावेळेला केळुसकरांनी लिहिलेलं पत्र आहे शाहू महाराजांनी, ह्याच्यामध्ये ते सगळे उल्लेख आहेत, म्हणजे काय काय घडलं ते. इंग्लिश मधलं पिटिशन आहे आणि सही आहे केळुसकर गुरुजींची, शाहू महाराजांना लिहिलेले ते पत्रातली. आणि मग शाहू महाराजांनी काय केलं की शाहू महाराजांनी केळुसकर गुरुजींना 2000 प्रती त्यांच्या पुस्तकाच्या घेतल्याच, पण त्याचबरोबर त्यांना इंग्लिशमध्ये भाषांतर करायचं होतं, म्हणून तुकोजीराव होळकर आणि तुकोजीराव पवार शाहू महाराजांचे जामाता यांच्याकडून त्यांना मोठी मदत मिळवून दिली. म्हणजे जे कर्जबाजारी केळुसकर झाले होते त्या केळुसकरांनी नंतर ज्यावेळेला ताकाखाव यांच्याकडून ते भाषांतरित करून घेतलं चरित्र, तर ते भाषांतर करायसाठी 100 तोळे सोनं त्यांनी त्यावेळेला दिलं. त्यांनी ते चांगलं भाषांतर केलं, म्हणजे इतकी त्यांना समृद्धता आणली. आणि ही इंग्लिश मधली चरित्र तुकोजीराव होळकरांनी भारतभरातल्या आणि जगभरातल्या सगळ्या लायब्ररीजना पाठवली, त्यातली काही अजून मिळतात. हे सगळं म्हणजे शाहू महाराजांच्या इतिहास विषयीचं पारसनिसांना त्यांनी मदत केलेली होती त्याचं आहे. आणि पारसनिसांनी ते चरित्र लिहिलं नाही वगैरे असं सगळं आहे. पण एक डी.बी. पारसनीस हे खूप मोठे संशोधक मानले जातात महाराष्ट्रातले, त्यांनी शाहू महाराजांना लिहिलं पत्र मुद्दाम इथं दिलेलं आहे. इकडे हा पुतळ्याचं सांगायचं राहिलं. हे पुतळा हे खूप महत्वाचं आहे की पहिला अश्वारूढ पुतळा शिवछत्रपतींचा सगळ्यात मोठा, त्यावेळेला भारतात एवढे मोठे पुतळे नव्हते शिवाजी महाराज, तो शाहू महाराजांच्या प्रेरणेने झाला. 1919ला ते छायाचित्र आहे. प्रिन्स ऑफ वेल्सच्या हस्ते या पुतळ्याच्या पायाभरणी समारंभ केला, आणि स्मारक कशी असावीत याचं सर्वोत्तम उदाहरण हा पुतळा नाही, ह्याच्या भोवतीची सगळ्या इमारती त्याने. शाहू महाराज, माधवराव महाराज, खासे यांनी एकत्र येऊन पुण्यामध्ये एक संस्था उभी केली शिवस्मारकासाठी. आणि ती संकल्पना अशी होती, त्याची सगळी संकल्पना आपल्याला विजय मराठामध्ये अगदी डिटेलमध्ये मिळते की शिवाजी महाराजांचा हा मध्यवर्ती पुतळा अशा पद्धतीचा, त्याच्या पाठीमाग मराठ्यांना, म्हणजे मराठा म्हटल्यावर सगळे जाती जमाती अंतर्भाव, त्यांना लष्करी प्रशिक्षण देणारी लष्करी शाळा, आणि त्याच्या बरोबर त्या भांबुर्ड्याची पुढे एक मोठी टेकडी त्यांना विकत घ्यायची होती, एक टेकडी होती ती, आणि त्याच्यामध्ये मराठ्यांच्या इतिहासावर संशोधन करणारी जागतिक दर्जाची संशोधन संस्था निर्माण करायची होती की ज्याच्यामध्ये मराठ्यांच्या इतिहासाचा आंतरशाखीय अभ्यास होणार होता. म्हणजे अँथ्रोपॉलॉजी पासून
ते फ्लॉरेन्सिक पर्यंत आणि शस्त्रांपासून ते कागदपत्रांपर्यंत याचं सगळं मोठं एक त्यांना विश्व निर्माण करायचं होतं. आज ही संस्था तर उभी राहिलीच, म्हणजे आज SSPMS ज्याला म्हणतात ते शिवाजी मिलिटरी प्रिपरेटरी स्कूल, ते आता छत्रपतींच्या कडेच आहे ते सगळं. मोठी सगळा शिक्षणचा व्याप आहे तो सगळा. पण एक शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करणारा म्हणून नुसता नाही, तर त्याच्याबरोबर ते नुसता पुतळा नको आहे, तर पुतळा फक्त प्रेरणेसाठी, तर त्याच्या पाठीमागे शिक्षण संस्था उभा राहायला पाहिजेत, ही भूमिका शाहू महाराजांची होती. ती या ह्याच्यामध्ये, म्हणून हे दालनामध्ये त्याचं मॉडेल घेतलंय ते पहिल्या पुतळ्याचं. आपण हे शाहू महाराजांनी जी पुरोगामी चळवळ चालवली किंवा शाहू महाराजांनी जे अस्पृश्यता निवारणाचे जे प्रयोग केले त्याच्यासाठीच हे दालन आहे. याला बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांचं दालन म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये एक चित्र काढून घेतलंय. शाहू महाराजांनी गंगा सत्यसुधारक हॉटेल काढलेलं होतं टाउन हॉलच्या समोर. तर शाहू महाराज स्वतः यायचे आणि चहा प्यायचे, म्हणजे चहातून घडवलेली क्रांती आहे ती. ते चित्र इथं काढलेलं आहे, डिपिक्शन केलंय. आणि बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला शिकून आले लंडनवर, तर त्या स्वतः शाहू महाराज गेलेले होते त्यांना परळच्या त्या चाळीमध्ये भेटायला. त्यावेळेच एक चित्र हे आहे. शाहू महाराजांनी बाबासाहेबांची भेट व्हायच्या अगोदर शिवतरकर मास्तरांना स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेलं एक पत्र उपलब्ध आहे आपल्याकडे. ते हे पत्र आहे आणि ह्याच्यामध्ये खूप महत्वाचं पत्र आहे शाहू महाराजांचं. म्हणजे शाहू महाराजांनी सांगितलं की बकऱ्याचा पुढारी हा कसाही होऊ शकत नाही, तो त्याला कसाही खाण्यातच नेणार, तसं सांगणार. आणि सगळ्यात महत्वाचं, अस्पृश्य हा शब्द मला कानात जस्त ओतल्याप्रमाणे भासतो. अस्पृश्य म्हणणाऱ्यास प्रॉसिक्यूट का करू नये, असं ह्याच्यामध्ये शाहू महाराजांनी म्हटलं. आणि शाहू महाराजांची ही सही आहे बोडी लिपीमधली, शिवतरकर महासंघ. आणि हे पत्र बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांची भेट व्हायच्या अगोदरच आहे. खूप महत्वाचं स्वतःच्या हस्ताक्षरातले पत्र. हे पत्र आर्काइव्ह मध्ये नाहीये सर. हे पत्र मला BP पाटील, शाहू महाराज एक रॉयल फोटोग्राफर, तर त्यांच्याकडे मी फोटोचं कलेक्शनसाठी त्यांचे आता नातू आहेत BR पाटील डेंटिस्ट, त्यांच्याकडे गेलो होतो. तर त्यांनी एक निगेटिव्ह दिल्या मला. त्या निगेटिव्ह मध्ये 4 निगेटिव्ह ह्या पत्राचे मिळाले. त्यामुळे हे पत्र कुठेही नाही, त्या निगेटिव्ह मध्ये पत्र आहे असल. शाहू महाराजांच्या मानवतावादी विचारावर आणि अस्पृश्यता निवारणाचे त्यांचे जे प्रयोग आहेत ते हे आहे, ते म्हणजे हे सांगणार हे आहे. मग सांगितले ती वाक्य आहेत, अस्पृश्य उतल्यासारखा असे नाव द्यावे, कोर्टात प्रॉसिक्यूट का करू नये, असं आहे. हे बाबासाहेब आंबेडकर जेव्हा कोल्हापुरात आलेले होते त्यावेळेला छायाचित्र आहे. 1932 बाबासाहेब आले होते, त्यावेळेच हे छायाचित्र आहे. बाबासाहेब आंबेडकर आले होते त्यावेळेस. आणि त्यावेळेला म्हणजे हे तर छायाचित्रामध्ये गंगाराम कांबळे, वराळे वगैरे ही सगळी मंडळी आहेत. त्यावेळेची चळवळीची सगळी मंडळी याच्यामध्ये आहेत, बाबासाहेब मध्ये आहेत. हे कुठलं तर कोल्हापूर हॉटेल आहे, इथं आता गेलंय पण कोल्हापूर. त्याच्यामध्ये जेवणाचे रेट सुद्धा आहेत, लॉजिंगचे रेट आहेत आणि इंग्लिश स्टाईल, मराठा स्टाईल जेवणाचे रेट सुद्धा आहेत. म्हणजे एक वेगळं, म्हणजे चळवळ सुरू. आणि शाहू महाराजांनी आंबेडकरांना लिहिलं, रुकडीवरनं लिहिलं, स्वतःच्या हस्ताक्षरातलं एक पत्र त्याच्यामध्ये दिलंय. त्याच्यामध्ये इथं दिले ते माणगाव परिषदेचं पेंटिंग काढलंय, महत्वाचं एक आहे. हे सुद्धा पत्र प्रकाशित आपल्याला मिळालं होतं कोल्हापूर आर्काइव्ह मध्ये. बाबासाहेबांनी शाहू महाराजांना लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये इतकं महत्वाचं हे पत्र आहे की तुम्ही जर त्या ह्याच्या परिषदेला आला नाही, नागपूरच्या बहिष्कृतांच्या, तर आमचा सगळा व्ह्यू ढासळेल. अक्कासाहेब जसं तुमचं लेकरू आहे तसं हा परिवार नाही, हे सांगणारं हे पत्र आहे. हे सुद्धा आर्काइव्ह मध्ये एका फाईल मध्ये असंच नोंदणी न केलेली फाईल काढल्यानंतर लक्षात आलं की हे पत्र अप्रकाशित आहे. अशी 4 अप्रकाशित एकूण मिळाले. पण हे महत्वाचं असल्यामुळं आणि हे स्वतःच्या हस्ताक्षरातलं असल्यामुळं अनौपचारिक पद्धतीनं कसं बाबासाहेब शाहू महाराजांना लिहित होते आणि दोघांचा जिव्हाळा. आणि हे बाबासाहेबांची आणि शाहू महाराजांची भेट होऊन फक्त 6 महिने झालेले सर. त्यावेळेला त्यांनी लिहिले, म्हणजे ते किती लवकर त्यांचे ऋणानुबंध जुळलेले होते हे सांगणारं पत्र आहे. आणि शाहू महाराजांचं महत्व बाबासाहेबांच्या दृष्टीनं काय होतं हे सांगणारं हे पत्र आहे. हे सगळे आदेश आहेत वेगवेगळे.
हुकुमनामे वगैरे काढलेले आहेत त्यांना. हे परत बाबासाहेब इथं आल्यानंतरचं पत्र आहे, फोटो आहे. म्हणजे ते दसरा चौकातल्या ह्याला गेलेले होते पुतळ्याला, त्यावेळेचा हा फोटो आहे. मिस क्लर्क वसतिगृह तिकडं सुद्धा घेतलंय आणि इथं सुद्धा घेतलंय मुद्दाम, कारण हे या कार्यामधलं आहे. बरोबर. शाहू महाराजांना हत्तींची खूप आवड होती. मग ते जगातले नामवंत हत्ती शाहू महाराजांच्याकडे होते. आणि हत्तीपासून ओढायचा रथ शाहू महाराजांनी तयार केलेला होता. हत्तीचा रथ म्हणतात त्याला. म्हणजे हत्तीच त्याला ओढायचा. तर तो तिची ऍज इट इज प्रतिकृती. हे जो ओरिजिनल रथ आहे तो न्यू पॅलेसच्या एका ठिकाणी आहे. हा, पण तो लोकांना बघण्यासाठी नाही. पण इथं हे ऍज इट इज प्रतिकृती आपण तयार केली. ह्याच्यामध्ये आपण इथं वर जाऊ शकतोय. म्हणजे आपल्या लक्षात येईल की कसं पद्धतीनं इथं बसून ते चालवायचे. म्हणजे जो माहूत असायचा, माहूत हात त्याच्यावर सुद्धा असायचा आणि इथं असायचा, आणि हे ओढून न्यायचं. आणि ह्याच्यावर कोच ठेवलेला असायचा. तिथं खाली एक छायाचित्र दाखवतो तुम्हाला. इथं कोच ठेवलेला असायचा आणि ह्याच्यावरून बसायचं तिथं. महाराज बसायचे, वर बसायचे. आणि ज्यांना जे डिग्निटीज यायची, बाहेरची माणसं असायची किंवा मिरवणुका वगैरे असायच्या, तर त्या ह्या हत्तीच्या रथातून निघायच्या. तर ते हत्ती हा चालणारा रथ आहे. म्हणजे हा सुद्धा केलं नुसतं मॉडेल नाही आहे. हे 40 किलोमीटर लांब तयार केलं होतं, तिथनं चालवत आणलेलं आहे. अनिकेत सुतार नावाच्या हेने केलंय. ओंकार कोळेकर आणि अनिकेत सुतार यांनी मिळून हे केलेलं आहे. हत्ती ओंकारनं केलेलं आहे कोल्हापुरातच. आणि ही प्रतिकृती केलंय ऍज इट इज आहे. म्हणजे जसं त्यावेळेला होतं तसंच करायचा हा प्रयत्न केलाय सगळा. आत एक मोठीच्या मोठी रूम असल्यासारखं आहे. जरी ही भव्यता ह्याच्यातून समजून येते आपल्याला कशा पद्धतीनं हे आहे ते. म्हणजे आता ते चित्रपटातल्या कलावंतांचे ज्या काय हे असतात, कॅरावान वगैरे, तशा पद्धतीचं हे सगळ्या सुविधा इथं करता येईल. हे सगळंच आहे. म्हणजे तसं आहे. आणि इथं ह्या शिड्यांवरून वर जात आहे, पाठीमागून वर जायचं, वरच्या ह्याच्यावर जायचं, असं होतं ते. त्याला इथून तुम्ही येऊ शकताय. इथून चढून तुम्ही वर गेला की त्याच्या टॉपवर जात आहे. म्हणजे इतकं ते उंच होतं की ऍज इट इज माप घेऊन केलेलं आहे. शाहू महाराजांनी जसं हत्तीचा रथ तयार केला होता, तसं शाहू महाराज कोल्हापुरात फिरत असताना ह्या असे 4 घोडे किंवा 8 घोड्यांच्या रथातून फिरायचे. आणि त्यांनी खास एक तसाच पद्धतीची गाडी तयार केली होती, ज्याला खडकडा म्हणायची. कारण ही जी काही वाहन आहे, म्हणजे धावा आहेत सगळ्या, ह्या रस्त्यावरून त्यावेळेला जाताना खडखड खडखड आवाज यायचा. आणि त्यामुळं आणि हे चालवायला खूप अवघड आहे. स्वतः शाहू महाराज चालवायचे खडकडा. आणि सगळ्या कोल्हापुरात तिथं वर बसायचे, तिथं बसायचं वर आहे म्हणजे शाहू महाराज. आणि भोवतीनं त्यांचं सगळं मंडळ बसायचं. मग त्याच्यामध्ये आरबशापासनं, म्हणजे सामान्य त्यांचा आरबशाह म्हणून बॉडीगार्ड एक असल्यासारखा होता. त्यावेळेपासून ते शाहीर जे होते आपले लहरी हैदर, शाहीर लहरी हैदर असायची. त्यांचा पेपर वाचणारा बुरशी म्हणून होता, तो असायचा. अशी सगळी मंडळी घेऊन शाहू महाराज कोल्हापुरातनं रयतेची गाराणी ऐकत फिरायचे. ते अशा वाहनातून फिरायचे. तिची एक प्रतिकृती या ठिकाणी तयार केलेली आहे ती रथाची. नाही म्हणजे कुत्र्यांचं निवासस्थान आहे म्हणा. त्यावेळेला अक्षरशः शेकडो कुत्री ही शाहू महाराजांच्याकडे असायची आणि त्यांना राहण्यासाठी म्हणून ही इमारत बांधली. या कुत्तेखान्याच्या इमारतीचं बदल न करता परिवर्तन संग्रहालयात केलं. त्याची ही जी आउटर वॉल आहे, तिची माहिती लिहिली कुत्तेखाना म्हणजे काय आहे त्याची. आणि हे शाहू महाराज आहेत इथं या छायाचित्रामध्ये. आणि हे सगळे त्यांचे कुत्रे आहेत आणि कुत्तेवान सुद्धा आहेत. शाहू महाराजांच्या नावावर एक रेकॉर्ड आहे नॅचरल हिस्ट्री मधलं, की त्यांनी कुत्र्यांकडून पट्टेदार वाघाची शिकार केलेली आहे. त्याचं छायाचित्र सुद्धा आहे. तसं नोंद त्या ज्या अगोदर झालेली नव्हते त्याच्यानंतर झालेली आहे. म्हणजे शिकारी कुत्र्यांनी, पाळलेल्या शिकारी कुत्र्यांनी पट्टेदार वाघाची शिकार करावी. आणि ही बातमी ज्यावेळेला मग फ्रेझरांना समजली, त्यावेळेला त्यांनी त्यांचं अभिनंदन केलं. त्याच वेळा त्यांनी ती नोंद करून ठेवली की ही अशी घटना कधी घडलेली. मग ती हे कुत्तेखाना म्हणून ह्याच्यात दिलंय. आणि इथनं पुढे जो सेक्शन केलाय तो सगळा हत्तींचा आहे. हा शाहू महाराजांना हत्ती पाळण्याची खूप आवड होती.
जवळजवळ 65 हत्ती शाहू महाराजांच्याकडे होते त्यावेळेला. हा. म्हणजे तसं त्या मानाने कोल्हापूर संस्थान लहान आहे, पण एवढे आणि त्याच्यामधले हत्ती पाळण्याचं एक शास्त्र सोपं नाही आहे. ते हत्ती पाळणं एवढ्या मोठ्या संख्येने ते तयार झालेलं होतं. त्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्मातली माणसं शाहू महाराजांच्याकडे होती. ही शाहू महाराजांनी अजीज वलद लाल महात यांना आज्ञापत्र दिलेलं आहे की तुम्ही स्वामी सेवा चांगल्या पद्धतीनं केली म्हणून. म्हणजे हा अजीज महात हा शाहू महाराजांचा मोतीगज नावाचा तो हत्ती आहे, त्याच्यावरचा तो प्रमुख महात होता. मोतीगज हा तत्कालीन भारतातला सगळ्यात मोठा हत्ती आहे आणि त्याची कवटी सुद्धा आपल्याकडे इथंच आहे. त्यावेळीची ती ठेवली रेकॉर्ड होते. आणि त्या मोतीगजावर वापरलेला अंकुश आहे. त्यांच्या परिवारानं, महात परिवारानं या ठिकाणी तो अंकुश त्यावेळेचा दिलाय, ते म्हणून ठेवलाय. आणि ही सनद आहे. हे शाहू महाराजांनी एक छत्रपतींसारखा शिक्का करून घेतला होता. ही सनद देताना ती द्यायची. आणि हे मोर्तब आहे, हे स्वतः शाहू महाराजांचं हस्ताक्षर आहे. त्याच्यामध्ये एक चित्र काढून घेतले, स्केच, शाहू महाराजांनी हत्तीचं डिपिक्शन. हा मोतीगज आहे, सगळ्यात तत्कालीन भारतातला सगळ्यात मोठा हत्ती गणला गेलेला. आणि त्याच्यावर तो महात आहे, ज्याला सनद दिली. आणि ते शाहू महाराजांच्या हत्तींच्या नावांचं एक टिपण आम्हाला मिळालेलं होतं. त्याच्यामध्ये मोती हत्ती आहे, गजराज आहे, हत्तींची नाव आहेत मोती, गजराज, यशवंत, मैला बक्ष, बर्ची बहादर, शिवलाल पट्टा, माणिक गज, रामप्रसाद, बिनतोड, कुवलगज. आणि इकडे माद्यांची नाव आहेत, नवरत्नमाला, मोतीमाला, अचानकपरी, राजपरी, बीजपरी, कल्याणी, निशान, सुंदरा, असे माद्यांची नावं काही आहेत. ते टिप्पण आम्ही ती वही जशीच्या तशी पानं लावलेली आहेत त्याची त्याची माहिती हत्तींची सगळी दिली. हा कोल्हापुरातला शेवटचा हत्ती जो आहे बर्ची बहादर आणि हा प्रसाद आपला मंगल प्रसाद, हे दोन हत्ती आहेत बर्ची, त्यांचं हे छायाचित्र दिलंय. हे जे हत्तीचा रथ आहे समोर, त्याचा फोटो आहे शाहू काळातला. म्हणजे ते ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की जो बघितला तो, होय होय, ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येते की ते कशा पद्धतीनं इथं म्हणजे हत्तीचा रथाचा सांभाळ केला जायचा. म्हणजे हत्तीचा रथ असायचा, इथं ते ड्रायव्हिंगचं हे आहे चालण्यासाठी, इथे वर कोच टाकले जायचे. इथून या दरवाज्यातून आपण आत गेलो आणि हे इन्सिग्निया छत्रपतींचं हे लावलं. या ठिकाणी एक वेगळा खेळ कोल्हापुरात शाहू काळामध्ये खेळला जायचा, ज्याला साठमारी म्हणायची. मस्त हत्ती संघ झुंज घेण्याचं धाडस, तो त्याचं हे छायाचित्र आहे. हे रावणेश्वर साठमारीतलं आहे. साठमारी चालू असताना शाहू स्टेडियमचं साठमारी चालू असताना मिळालेलं हे फोटो आहे. हा फोटो आहे सर. खूप दुर्मिळ फोटो आहे, एवढा वर्षा फोटो मिळालेला सर. फोटो मिळाला मला एका घरात, एखाद्या गेला तो, त्यानं ओरिजिनल दिला नाही मला, माणिपुरात बांधून गेला. साठमारीची सगळी, आता ह्या चरकेवाला आहे, ह्याच्यामध्ये हे वायबार काढणारा बंदूकवाला आहे, इथं बंदूक आहे काय, ही सगळी माणसं आहेत. हे दोन मुख्य साठमारा हे. आणि हा चार्जिंग करणारा हत्ती आहे. म्हणजे जो सोंड हे ही घेतले की नाही, सोंड ज्यावेळेला हत्ती असं हे करून घेतोय त्यावेळेला ते मारायसाठी सुळ्यान नाही, सोंड फेकतोय तो समोर, त्यासाठी. आणि चार्जिंग मधला आहे. सगळे खेळाडू आहेत आणि त्यांची वेशभूषा वगैरे सगळं आहे. एवढी सगळी गर्दी बघायची केवढी असायची बघायची, सगळं त्याच्यामध्ये. आणि हे एक हत्तीचं एक वेगळं महाराजांनी एक तयार करून घेतलेलं होतं. हुंब्या म्हणायची त्याला. काय हुंब्या? जसं म्हशीच्या गळ्यात लोडणा घालतात, म्हस अवकळ झाली पळून आणि ते लोडणा घालतात, तसं हत्ती ज्यावेळेला मस्तीत येतोय तेव्हा त्याची सोंड रिकामी ठेवली की ती उद्ध्वंस करायला चालू करतोय. म्हणून त्याच्या गळ्यात हे साखळी बांधायची किंवा दोर बांधायचा आणि हे गळ्यात दगडाचं एवढं बांधायचं. ते हत्तीला काय एवढं मोठं नसायचं आपल्या त्याच्या ताकदीला, पण हे लागायचं त्याच्या पायाला, म्हणून ते सोंड धरून बसायचं शांत. खायच्या वेळेला फक्त ते हे खाली ठेवायचं आणि खायचं. म्हणजे हत्तीला आणायचं, जे मगाशी म्हंटल की हत्ती पाळण्याचं एक शास्त्र आहे, त्याच्यामधलं एक साधा दगडाचा उपयोग करून हत्तीला कंट्रोल कसं करायचं मस्त झालंय. त्याचं हे उंब्याची प्रतिकृती आहे. हे ओरिजिनल आहे आपल्याकडे उंब्या, इथे प्रतिकृती ठेवली. शाहू महाराजांच्या अनेक गोष्टी आपल्याला सामाजिक माहित असतात, पण त्यांनी पर्यावरणासाठी केलेलं काम माहित नसतं. मग त्याची माहिती इथं दिली त्यांनी, काय काय केलं. आणि इथं शाहू महाराजांनी वृक्ष तोडू नयेत म्हणून शाहू महाराजांनी आज्ञापत्र काढलं, जाहीरनामा काढला होता.
ही जी दोन आपल्या रस्त्याच्या कडेला त्यांनी झाडं लावून घेतली होती. कोल्हापूर संस्थानामधल्या कुठल्याही नुसती झाडच नाही तर त्यांच्या पारंब्या सुद्धा तोडायच्या नाहीत सर. आणि ज्यानं ते म्हणजे जाहीरनामा खूप महत्वाचा आहे. सदर इस्मानी त्याला म्हणजे काय काय तोडायचं नाही आहे. इथं पण रस्त्याच्या बाजूची वगैरे सरकारी झाडे किंवा त्यांच्या फांद्या, पाने, शिरी, मुळ्या किंवा कोंब हे ज्या खात्याच्या ताब्यात आहेत त्याची लेखी परवानगी घेतल्या वाचून तोडल्यास किंवा झाडांची वाढ खुंटल्यास ते कृत्य केलेस त्याने हा हुकूम शिक्षेस पात्र होईल म्हणून सर जाहीरनामा आहे. म्हणजे नुसती ते नाही कोंब मुळं बिळ सुद्धा तोडायची नाही. म्हणजे असा जाहीरनामा अजून काढलेला नाही आत्ताच्या शासनानं. पन्हाळ्याला जाताना आपल्याला जी कमान दिसते ती शाहू महाराजांच्या काळात लावलेल्या झाडांचीच आहे. शाहू महाराजांच्या काळातले झाड. पण हे करवीर संस्थांमध्ये सगळीकडे त्यांनी हा जाहीरनामा काढला होता, फक्त इथं नाही. आणि त्या गावातल्या सरपंचाला किंवा तिथला जो तलाठी असायचा त्याच्याकडे ते सांगितलेलं की ते झाडाचं संरक्षणाची जबाबदारी तुझी आहे. हा जाहीरनामा तो त्याच्यामध्ये दिलाय. कळंबा तलाव त्यांनी शाहू महाराजांनी रिस्टोर परत केला होता आणि मग ती विस्थापन केलेलं होतं. आणि तिथं शाहू महाराजांना कळंब्याच्या बॅक साईडला एक वनौषधी उद्यान करायचं होतं. त्याचा जाहीरनामा इथं लावलेला आहे त्याच्यामध्ये. हे रंकाळा तलावाचं प्रदूषण होऊ नये आणि पंचगंगा घाटाचं म्हणून त्यांनी जुन्या त्या चाव्या ज्या केलेल्या होत्या त्याचं हे आत्ताच छायाचित्र आहे जुन्या त्या चाव्यांचं. ते ह्याच्यात आहे त्याची माहिती. आणि पंचगंगा घाटातनं हा खूप महत्वाचा ठराव शाहू महाराजांचा आहे की पाण्याचं प्रदूषण होऊ नये. ते जनावर धुतली जातात, कपडे धुतली जातात म्हणून ते पाणी बाहेर काढायचं कायलीत, म्हणजे लोकांची तर सोय बघायची. त्याचा हा आदेश आहे पंचगंगा नदीचं प्रदूषण. आणि त्यावेळेला काही एवढं मोठं प्रदूषण नव्हतं कारण एवढ्या हॅझर्डस इंडस्ट्रीज नव्हत्या, हे नव्हत्या. त्यावेळेला त्यांनी केलेलं ते जाहीरनाम्याचं हे केलंय. आणि इथं एक वेगळी गोष्ट शाहू महाराजांनी केली होती जी शिवारण्य म्हणून ओळखली जाते. आपल्या गगनबावड्याच्या बाजूला पडसाळी कुलिक म्हणून गाव आहे. त्या ठिकाणी शाहू महाराजांनी सह्याद्रीच्या कड्यांचा बरकीचा सडा जो आहे त्याचा आणि तो तिकडे वळताईचा सडा यांचा उपयोग करून हत्तींसाठी म्हणून एक राखीव अभयारण्य तयार केलेलं होतं. खूप मोठ्या अजून सुद्धा ते आहे. त्याच्यामध्ये असे खंदक खणले होते, ती छायाचित्र आहेत आत्ताची खंदकांची. आणि त्या खंदकावर येण्या जाण्यासाठी जनावरांना असं ब्रिज केलेला होता खंदक पार करण्यासाठी. आणि त्या बाजूला ह्याच्यामध्ये एक नदी वाहते सह्याद्रीच्या ह्याच्यातून जांभळी नदी म्हणतात. त्या जांभळी नदीतनं हत्ती पार होऊ शकतात ना. खंदक तुम्ही आजूबाजूला केलाय बरोबर. तर त्याच्यावर तशा पद्धतीचे बुरुज बांधलेले होते आणि त्याला साखळ्या लावलेल्या होत्या की जेणे हत्ती तिथनं पुरात आणि पाण्यातनं जाऊन येत नाही. आणि ही जी योजना आहे शाहू महाराजांची शिवारण्याची ती आता आपण वनतारा म्हणतोय, त्यावेळेस हे वेगळं वनतारा आहे आणि हे यशस्वी झालेलं आहे. म्हणजे शाहू काळात 1908 ला तो ठराव आहे बघा तिथं. ह्याच्यामध्ये जी गावं होती काही ती विस्थापित केली, बाहेर नेली. मोठा खंदक खणलाय त्यांनी तसा आणि बांधीव खंदक आहे तो अजून आहे. त्यातले बऱ्यापैकी 90% अवशेष अजून आहेत. म्हणजे कोल्हापुराचं एक वैशिष्ट्य होऊ शकेल अशी ही गोष्ट आहे. म्हणजे प्रोटेक्टेड अभयारण्य हत्तींसाठीच खूप मोठं. आणि त्याच्यातच आता बरकीचं वगैरे आता जे हे आहे बरकीचा सडा त्याच्यात येतोय, हा सडा येतोय, वळताई देवीचा सडा येतोय. आणि त्या बाजूला खंदक खणला त्यांनी बाहेर पडून येत म्हणून. आणि या बाजूला सह्याद्रीचं जे रेंज आहे सगळी इथनं काही ठिकाणी घाट वाटा उतरू शकतात. त्याला हे बांधलंय म्हणजे बांधलेले होते. हत्तींसाठीचा तलाव आहे तो तर शोधून काढलाय मी त्या भागात आहे. हे जे आपल्या मुडागड आहे ना, मुडागड याच्यात येतं. हे त्याचं मॉडेल केलंय साधारण समजावं म्हणून. परत शाहू महाराजांनी पर्यावरणासाठी घेतले. इथे कृषी आणि शाहू महाराज असा सेक्शन घेतलाय. शाहू महाराज जे कृषी एक्झिबिशन घ्यायचे त्याची माहिती सगळी दिलेली आहे. कृषी एक्झिबिशनाची म्हणजे ऍग्रिकल्चर शो, कॅटल शो मोठ्या प्रमाणात व्हायचे. त्याचे सगळे गॅजेट्स घेतलेत. मग त्याच्यामध्ये काय असणार वगैरे. हे शाहू उत्तर काळातलं छायाचित्र राजाराम महाराज पाहणी करतेला कॅटल एक्झिबिशनचे आणि शाहू काळातले. ऍग्रिकल्चर स्कूल
ऍग्रिकल्चर म्युझियम ही कन्सेप्ट शाहू महाराजांची त्यावेळेला. बर. आणि त्याचं नंतर रूपांतर झालं आपलं जे जिल्हाधिकारी कार्यालय आहे ते ऍग्रिकल्चर म्युझियम आहे, ते चालू होतं तिथं. मग आपण ज्या चांगल्या गोष्टी बंद केल्या शाहू महाराजांच्या त्यातली ती एक आहे, तिथं जिल्हाधिकारी कार्यालय आणून ठेवलं. खर तर आज शेतकी संग्रहालयाची सगळ्यात जास्त गरज शेतकऱ्यांना ते सगळे घेतलंय. कोल्हापुरात ते शाहू महाराजांनी पन्हाळ्याच्या मसाई पठाला ही वॉल ती सगळी चहाचे मळे, ते त्यावेळेच छायाचित्र आहे, चहाचे मळे फुललेलं. सयाजीराव महाराजांनी शाहू महाराजांना इथला चहा पाहिजे, कोल्हापूर टी नंबर 4 तो कसा चांगला आहे ते लिहिलेलं त्या पत्रात आहे. ते पत्र मुद्दाम म्हणून त्यात घेतलंय सयाजीराव महाराजांचं. आणि हे राधानगरी धरण जलसिंचनाचं त्यांनी जे काम केलं ते घेतलंय. आणि त्याच्याविषयीची पत्र आहेत, म्हणजे शाहू महाराजांची आणि ह्यांची आपली दिवाण बहादुरांची सुद्धा एक पत्र आहे. हे दुष्काळ प्रतिबंधासाठी केलेलं काम ही वॉल ती घेतली. आणि हे पोळ्याची प्रतिकृती केली मधमाशांच्या, कारण शाहू महाराज आणि भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मधुमक्षिका पालनाचं जे सुरू केलं ते शाहू महाराजांनी केलं. बर. त्याचं पत्र इथं आहे आपल्याकडे, ते शाहू महाराजांची मुद्रा आणि ती मधुमक्षिका घेतल्या. हे पत्र आहे सर, ते शाहू महाराजांनी लिहिलेलं पत्र आहे त्या ह्याला अधिकाऱ्याला. कारण त्यावेळेला मधमाशा पालन करणं आणि त्यांच्याकडनं मध उत्पादन घेणं ही कन्सेप्टच नव्हती, भारतात नव्हती. शाहू महाराज ज्यावेळेला इटलीला गेले त्यावेळेला त्यांनी ती बघितलं आणि तिथनं त्यांनी इटालियन बी सुद्धा आणली, ऍपिस मेलिफेरा नावाची इटालियन बी म्हणतात ते. आणि ती आणताना त्यांनी बोटीतून यायचं ना तो प्रवास त्यावेळेला, तर ती मरून येत त्या मधमाशा आणलेल्या, म्हणून ते कूलर बिलर लावून आणली कथा आहे काय. आणि ती इथं आणून त्यांनी शाहू महाराजांनी सोनतीला स्वतः मध उत्पादन करायचे. ते म्हणजे मध उत्पादन करणारा, मधुमक्षिका पालन करणारा सुद्धा पहिला राजा आहे भारतातला त्यावेळेला. आणि ते पत्र सिद्ध करते ते. मग शाहू महाराजांनी जे पहिला जाहीरनामा जो काढला 2 एप्रिलला ते ह्याच्यावर आले, 14 एप्रिलला त्यांनी जाहीरनामा काढला की खाजगी दौरा असताना कसं कसं हे घ्यावं. म्हणजे बकरी बिकरी घेतायत, म्हणजे साहेब आलेत, बकरी घ्या, कोंबडी घ्या, जळण घ्या, दूध घ्या. शाहू महाराजांनी ह्या जाहीरनाम्यात असं लिहिलं की तुम्हाला दूध पाहिजे मध सुद्धा तुम्ही स्वतः घ्या, नाहीतर विकत घ्या. तिथे लोकांच्याकडे म्हणजे शिवाजी महाराजांनी जे जाहीरनामा काढला होता रयतेच्या भाजीच्या देठात सुद्धा हात लावून, ते त्याच्या पुढचं जाऊन सांगणारी ही गोष्ट आहे. जे सॉरी बरोबर लोकांकरता जे जिन्नस लागतील त्याबद्दल वर लिहिल्याप्रमाणे खाजगीकडील कामगारांनी बंदोबस्त ठेवावा. यावरून सॉरी बरोबरच्या लोकांस मोफत जिन्नस विशेष हुकमाशिवाय देण्याचे असे समजू नये. धान्य व इतर जिन्सांचे दरबारचे टिप्पण सॉरीबर कामगारापेक्षा असेल त्याप्रमाणे पैसा घेऊन जिन्नस द्यावे. गवत करायचं तर काय ते कुरणातनं घेताना कसं घ्यावं, उगीच आपलं गवत आहे फुकट घ्या असं नव्हतं. दुधाबद्दल खाजगी 30पैकी म्हशी सॉरी बरोबर नेण्याची तजवीज ठेवावी म्हणून सांगितलंय. उगीच आपलं दूध सुद्धा फुकट आणा असं नाही. कदाचित तजवीज न घडेल तर खाजगी खात्याकडील वर नमूद केले कामगारांनी किंवा कारकुनाने नजीकचे गावाच्या इस्माकडून स्वतः दूध घेऊन मालकास गावी भाव असेल त्याप्रमाणे ताबडतोब जेथल्या तेथे सर्व पैसा चुकवून द्यावा. सॉरीचा कूच होईपर्यंत ठेवू नये. हा जाहीरनामा इतका महत्वाचा आहे शाहू महाराजांचा. आणि तो लगेच राज्यावर आल्यानंतर लगेच काढले 10-12 दिवसात. शाहू महाराजांनी ज्या व्यापारी पेटा बसवली, शाहूपुरीचं त्यावेळेचं छायाचित्र, हे सगळं टेक्निकल स्कूल जयसिंगपूर वसवलेलं होतं, ते जयसिंगपूरचं आहे. आणि म्हणजे जयसिंगपूरचं हे वाचल्यानंतर सुद्धा एखादं शहर किंवा व्यापारी पेठ कशी वसवली ह्याचा स्मार्ट सिटी जयसिंगपूर म्हणतात. म्हणजे स्मार्ट सिटीच्या त्याच्यामध्ये तुम्ही कुठली गोष्ट वाचा. आता इथं बघा कोणाच गॅलरी ओटी वगैरे काही ठेवायचे झाले ते आपापल्या मर्यादेतील जागेमध्ये ठेवली पाहिजेत, बाहेर ठेवण्यास परवानगी दिली जाणार नाही. छपराचे पाणी सुद्धा पडले. इतक्या बारीक सारीक सूचना या जाहीरनाम्यात दिलेल्या आहेत जयसिंगपूर वसवताना. ते म्हणून मोठाच्या मोठा करून लावलाय. आणि इथं दुसरं काहीच डिपिक्शनला नव्हतं. हे शाहू मिलचं आहे. आणि शाहू मिलला जो सगळं हे दिलेलं होतं हे पुस्तक आहे. समजा शाहू मिलच्या संदर्भात तुम्हाला जर सगळंच ते शाहू महाराजांचं वाचायचं असेल तर तुम्ही हे इथं ठेवून तुम्ही ते शाहू मिलचं सगळं तुम्ही वाचू शकता.
म्हणजे हे जे ठराव आहे हे सगळं तुम्ही वाचू शकता. एखाद्याला जास्त इंटरेस्ट असेल तपशिलानं हे तो जो सगळा दिलाय तो सगळा मी वाचण्यासाठी हे बुकच तयार केलं, फ्लिप बुक तयार केलेलं आहे. इथे एक हे आम्ही हे केलंय, जे आपण स्वतःचा आरशात बघून शाहू महाराजांचा एक थॉट दिलाय. तर जितक्या जोराने आपणास प्रतिकार होईल तितक्या अधिक अडचणी आपल्या मार्गात येतील, तितक्या अधिक उत्साहाने, अधिक जोराने व अधिक ईर्षेने आपण आपल्या कार्यास लागूया व यश मिळूया. शाहू महाराजांचा थॉट इथे दिलाय. हे शाहू महाराज हा पहिला राजा आहे की ज्यानं तोफांचे नांगर केले आणि ह्या तोफांचे अवशेष आहेत, पेंटिंग काढून घेतलंय. पन्हाळ्यावर शाहू महाराज जिथं बसायचे तिथं दिलं ते तोफा. आणि किर्लोस्करांनी तोफांच्या मेटलपासून तयार केलेला नांगरच इथं ठेवलाय त्यावेळेचा. हा सुद्धा एक थॉट दिलाय मी मुद्दाम इथं बाहेर, म्हणजे कनेक्टिव्हिटी व्हावं म्हणून. घोंगडे हे तर आम्हा मराठ्यांचे महावस्त्र, आज रायगडावर तर उद्या पन्हाळ्यावर तर तेरवा रांगण्यावर असा प्रकार शककर्ते श्री शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत सुरू होता. त्यावेळी प्रत्येक किल्ल्यावर भरजरी कोच थोडेच होते, खटले टाकले व त्यावर घोंगडी पसरली की झाले छत्रपतींचे सिंहासन. किंवा छत्रपतींची गादी ही तर कोणी मिळवली आहे? मावळे वगैरे घोंगडीवाल्या मराठा शेतकऱ्यांनीच ना. घोंगडी पांघरून घेण्यास आम्हास लाज का वाटावी? शाहू महाराजांचं म्हणणं आहे, आणि हे त्यांनी शास्त्र जगद्गुरूंना सांगितलेलं होतं. हे शाहू महाराजांनी शिक्षण दालन केलंय सगळं. ते शाहू महाराजांचा शिक्षणाबद्दलचा विचार, शाहू महाराजांनी वसतिगृह काढली, म्हणजे ज्याच्यामुळे मद्राम बोर्डिंग हाऊसेस म्हणाले कोल्हापूरला, ते दिलंय. ही वसतिगृहांची लिस्ट दिली. या ठिकाणी हे जी लिस्ट आहे, शाहू महाराजांनी जे परदेशी कोल्हापूरच्या बाहेरच्या यांना शिक्षण संस्थांना मदत केली ते दिलंय. पहिला जाहीरनामा जो आहे मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा, तो आहे. बाग जगतापांची पत्र आहेत, अप्रकाशित आहेत, शाहू महाराजांना लिहिली. कर्मवीरांचं आणि बाग जगतापांची ही पत्र सगळी दिलेली आहे. ते परत महिलांच्यासाठी त्यांनी हक्क देणारा जो क्रांतिकारी कायदे केले होते तो सगळा कायदा दिलाय, त्याचं हे दिलंय. म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट सुद्धा शाहू महाराजांनी पहिला केला, ते दिलंय. धार्मिक क्रांतीमध्ये त्यांनी जे काय केलं, शिवाजी वैदिक स्कूल आणि हे छात्र जगद्गुरू, छात्र जगद्गुरू पदाचा जाहीरनामा, हे सगळं या ठिकाणी अहवालवर आहे. हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर म्हणून शाहू महाराज जे होते, म्हणजे ते जे त्यांनी रेल्वेसाठी चांदीच्या फाळ्यानं हे केलं होतं, पायाभरणी केली होती. हे सगळं रेल्वे स्टेशनचं मॉडेल, रेल्वे आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर म्हणून शाहू महाराज. ट्रान्सपोर्ट पहिल्यांदा शाहू महाराजांनी सुरू केले होते कोल्हापुरात. ते ट्रान्सपोर्टची गाडीचं फोटो दिलाय, आज राठोड, राजापूर वगैरे. ते कोल्हापूर त्या भागात तिथं तुमच्या बघितलं की लक्षात येईल. आणि मुलांना काढून दिली प्रिन्स शिवाजी महाराजांना, माहित आहे ना, त्यांचं BNA नावाची ट्रान्सपोर्ट कंपनी स्थापन केली होती प्रिन्स शिवाजी महाराज. आणि त्यावेळेला पहिल्यांदा सार्वजनिक ट्रान्सपोर्ट सुरू झालं. पहिली गाडी शिरोळ ते कोल्हापूर आणि नंतर मग सगळीकडे सुरू झाली. हे शाहू महाराजांचं एक महत्वाची गोष्ट आहे की उंची नव्हे पराक्रम महत्वाचा. मराठ्यांच्या लष्करी पुनर्जीवनाचं काम शाहू महाराजांनीच केलं. लष्करी भरतीची परंपरा खंडित झालेली होती, ते फर्स्ट वर्ल्ड वॉर मध्ये शाहू महाराजांनी सुरुवात केली. आणि त्या खंडित परंपरेने जसं शिवाजी महाराजांनी मावळ्यातनं म्हणजे शेतकऱ्यांच्यातनं मावळा तयार केला, तसं शाहू महाराजांनी सोल्जर तयार केले. त्याची माहिती दिली, फर्स्ट वर्ल्ड वॉरचे हे केलंय. आणि ह्या गॅटलिंग गन आहेत, मराठा सैनिकांनी कोल्हापुरातल्या जर्मन शत्रूकडनं या गॅटलिंग गन हस्तगत केले होते. त्यावेळेच्या गॅटलिंग गन आहेत फर्स्ट वर्ल्ड वॉर मधल्या. आणि ती पत्र आहेत शाहू महाराजांची, पिटिशन्स, की म्हणजे लष्करात भरती मराठ्यांना केलं जावं. मग ही सगळी माहिती त्याच्यात दिली. हा स्तंभ शनिवारवाड्याच्या समोर बरोबर शाहू महाराजांनी पहिला जे महाराष्ट्रीय वीरांनी आपले प्राणार्पण केले सगळ्या जाती धर्मातल्या, त्याचं पहिलं स्मारक म्हणजे परदेशाच्या युद्धभूमीवर ज्यांनी प्राणार्पण केलं त्याचं पहिलं स्मारक शाहू महाराजांनी घडवलेलं होतं पुण्यामध्ये शनिवारवाड्याच्या समोर. प्रिन्स ऑफ वेल्सच्या हस्ते याचं उद्घाटन केलं, पण हा आता हलवला आणि आता कॅम्पमध्ये नेला. म्हणजे स्तंभाची प्रतिकृती आहे आणि त्याच्या आजूबाजूने कोण कोण सामील होते सगळं दिलंय. हे सत्यशोधक चळवळीला जी प्रेरणा दिली आणि त्याच्यातून सत्यशोधकाने
शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असं होतं पडलेलं. हम्म. ते जे असं झालंय त्याची प्रतिकृती आहे, हे जे झालंय हे सत्यशोधक शंकरराव मोरे, भास्करराव जाधव यांनी पुढाकार घेऊन 1927च्या नंतर ते जन्मशताब्दी झाली त्यानंतर त्यांनी पुढाकार घेतला आणि त्याचं विजय मराठामध्ये शिवनेरी जीर्णोद्धार कमिटीनं केलेलं आव्हान आहे पैसे देणगीचं. हे विजय मराठामध्ये जे आव्हान आहे त्यावेळेला आले आणि पैसे गोळा केले आणि एका वर्षामध्ये शासकीय म्हणजे ह्याची स्थान निश्चिती केली. शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी कुठं झाला असेल ती जी जॅक्सननं केलेली होती, ज्याचा खून झाला अनंत निर्णय केला, त्यानं ही स्थान निश्चिती केले त्याच्या कमिटीनं. आणि त्याच्यानंतर भास्करराव जाधवांच्या अध्यक्षतेखाली शंकरराव मोरे खासदार होते पुण्याचे, त्यांनी हे असं होतं पडलेलं स्मारक ते आत्ताच्या जन्मस्थानामध्ये रूपांतर केलं आणि दोन्हीही शाहू महाराजांचे अन्वय. त्यासाठी इथं ते लावलं. म्हणजे शाहू महाराजांच्या प्रेरणेनं ज्या गोष्टी झाल्या ते सगळं घेतलेलं आहे. हे सावित्रीबाई रोडेंनी शाहू महाराजांना लिहिलेलं पत्र घेतलं, खूप महत्वाचं पत्र आहे. हे ब्राह्मणेतर चळवळ हुबळीमध्ये परिषद झाली होती कर्नाटकात, त्याची छायाचित्र आहेत. हे म्हणजे नायर, त्यागराज चिट्टी त्यांच्याशी झालेला पत्रव्यवहार आणि नायरांच्या स्मरणार्थ शाहू महाराजांनी छत्रपती स्कॉलरशिप चालू केली होती तिकडं रामास्वामी नाईकरांच्या, मुरलीधर यांना लिहिलं पत्र आहे. हे वर्तमानपत्रांना शाहू महाराजांनी ज्या ज्या मदत केली त्या वर्तमानपत्रांच्या जी मिळाली त्यांची हे लिहिलं आहे. सगळे आहेत, भारतभरातली वर्तमानपत्र आहेत, फक्त कोल्हापुरातली नाहीत. म्हणजे इथे एक पत्र मुद्दाम म्हणून आम्ही दिलंय ह्याच्यामध्ये की हे जागरूककारांना लिहिलं पत्र आहे शाहू महाराजांच्या, ही शाहू महाराजांची सही आहे. ह्याच्यामध्ये वर्तमानपत्रांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत उदारमतवादी कशी भूमिका होती शाहू महाराजांची ती ह्याच्यातनं अधोरेखित होते या पत्रातनं स्वतः लिहिलेलं. म्हणजे त्यांच्यावर शाहू महाराजांच्या मदतीनं चाललेल्या वर्तमानपत्रात त्यांच्यावर टीका होत होती, तरी शाहू महाराजांनी सांगितले की ती योग्य आहे कारण त्यांना तेवढं स्वातंत्र्य आहे वर्तमानपत्रांना, म्हणून हे ते पत्र घेतलंय शाहू महाराजांचं. आणि मग ही ते थोडीशी कंटेंट त्याच्यामध्ये घेतले. हे प्रबोधनकार ठाकरेंचं पत्र आहे शाहू महाराजांना लिहिलेलं प्रबोधनकाराने, की बाबा मी त्याचं मराठी हे तिथं दिलंय भाषांतर, कशा पद्धतीनं ब्राह्मणी वर्तमानपत्रातून घाणेरड्या टीकेला त्वरित उत्तर देणं आवश्यक आहे आणि ते काम मी कसं करतोय हे सांगणारं पत्र आहे ते त्यांना दिलंय. शाहू महाराजांना ही खूप वेगळी एक गोष्ट आम्ही इथं मांडले. शाहू महाराजांनी विमानातून प्रवास केलेला होता त्यावेळेला, विमानाच्या वेळेला खूप कमी होती आपल्याकडे. आल्या आल्याच शाहू महाराजांनी पहिल्यांदा विमान प्रवास केला आणि हे पत्र आहे कर्टिसला लिहिलेलं त्यांनी, मी कसा प्रवास केला, मग ताप वगैरे कसा गेला माझा 1920ला, हे लिहिलंय त्यांनी कर्टिसला. आणि या पत्रामध्ये शाहू महाराज 2 हायड्रोग्लेशियर डी लॅम्बार्ट घेणार होते, ते दिलेले पत्र आहे. म्हणजे त्याचं त्या मॅनेजरचं पत्र आहे. म्हणजे हायड्रोग्लेशियर ब्रिटिश न्यूपोर्ट अँड जनरल एअरक्राफ्ट कंपनी जी आहे इंडिया लिमिटेड, त्यानं लिहिलं पत्र की शाहू महाराजांना जी काय हायड्रोग्लेशियर डी लॅम्बार्ट घ्यायचे त्या संदर्भातलं पत्र आहे. विमानाचं मॉडेल केलंय, विमान प्रवासाचं. हे आरोग्य सेवेबद्दल जे काय केलं त्यांनी शाहू महाराजांनी, कृष्णाबाई आनंदीबाई जोशींना शाहू महाराजांनीच मदत केली. खूप कमी लोकांना माहित आहे, म्हणून आम्ही आनंदीबाई सुद्धा इथं लावलं. आणि इथं मग हे शेवटचं दालन केलं की शाहू महाराजांचं सर्च लाईट विजला. शाहू महाराजांची जी दुर्मिळ 2 पुस्तकं आहेत, म्हणजे पहिलं स्मारक लठ्ठीने केली इंग्लिश मधलं, ती इथं ठेवले आणि मी सगळे हे मांडलंय सगळं.